लास्ट लेक्चर आपलं सगळ्यांना कुठपर्यंत झालं होतं? आपलं काय शिकलो होतो रे लास्ट लेक्चर्स मध्ये आपण? कोण मी सांगू सांगेल का मला? सर? आदिती हा सांग. हो आदिती सांग. येस सर. लेक्चरच्या स्टार्टिंगला आपण ते लास्ट टॉपिक राहिलेला आपला पाय चार्ट, तर तो कव्हर केलेला. देन त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स केलेले, क्वेश्चन डिस्कस केलेले आणि न्यू टॉपिक स्टार्ट केला होता. तर तो होता कॉज इफेक्ट सायंटिफिक रिझनिंग, म्हणजे कारण आणि परिणाम यांचा तर्कशुद्ध वैज्ञानिक संबंध, सायंटिफिक त्यांचा संबंध बघितलेला. तर यामध्ये कॉज म्हणजे कारण, म्हणजे हे का घडले, व्हाय इट्स हॅपन. त्यानंतर इफेक्टचा अर्थ असतो व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ इट, म्हणजे त्याचा परिणाम काय झाला. आणि त्याच्यानंतर आपण हे कसं आयडेंटिफाय करायचं, म्हणजेच याला कसं ओळखायचं हे बघितलेलं. तर त्यामध्ये कॉज असला पाहिजे, म्हणजेच कारण, म्हणजेच रिझन. त्यानंतर इफेक्ट असला पाहिजे, म्हणजेच परिणाम, बिकॉज ते का घडलं. त्यानंतर ते कसे त्याचा परिणाम काय झाला. देन त्याच्यानंतर सायंटिफिक रिझन पाहिजे, म्हणजे काहीतरी त्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझन, वैज्ञानिक कारण पाहिजे त्यामागे. आणि आपण एक्झाम्पल म्हणून मेटल हीट होतं ते पण एक्झाम्पल घेतलेलं, की यामध्ये कॉज होता मेटल हे हीट होतं आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट होतो की मेटल जे असतं ते एक्सपांड होतं, म्हणजे ते लांब लांब होत जातं, मोठं होतं. आणि याच्यामागे सायंटिफिक रिझन पण होतं की हीट जेव्हा दिली जाते तर त्याचे जे पार्टिकल असतात, मेटल मधले जे पार्टिकल्स असतात, तर ते दूर होतात आणि ते एक्सपांड होतं. ओके. सो आपण थँक्यू आदिती, खूप छान सांगितलं. मी सगळ्यांना आता पुन्हा एक्सप्लेन करतो. सॉरी. लास्ट लेक्चर मध्ये आपण 2 पार्ट्स पाहिले होते. सुरुवातीला आपण डे 3चं जे एक्सप्लेनेशन होतं, जे ग्राफ रिलेटेड जे काय एक्सप्लेनेशन होतं, आणि बेसिक्स ऑफ ग्राफ, सॉरी, बेसिक ऑफ इन्फॉर्मेशन, प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन मीन्स आपण एखादा प्रॅक्टिकल करतो त्याच्यामधल्या 3 गोष्टी महत्वाच्या असतात: डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट व्हेरिएबल. त्याच्यातल्या थोड्याशा गोष्टी जाणून घेतल्या होत्या, त्याच्यावर क्वेश्चन्स घेतले होते. आणि त्यानंतर आपण ग्राफ्स बद्दल पाहिले होते. ग्राफचे 3 टाइप्स आपण पाहिले होते. फर्स्ट लाईन ग्राफ, जॉईंट बार ग्राफ, आणि लास्ट आपण जो बघितला होता पाय चार्ट. सो पाय चार्टचे क्वेश्चन्स आपले कम्प्लीट झाले होते. आणि त्यानंतर एक मध्ये क्वेश्चन असा होता एक पाय चार्टचा, मी तो ओपन करतो इथे, पाय चार्टचा क्वेश्चन. आणि त्याच्यात एक कन्फ्युजन राहिलं होतं, तो क्वेश्चन आपण कम्प्लीट केला. त्याच्यानंतर आपण कॉज इफेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेतली आणि त्याच्यातनं शेवटला आपल्याला क्वेश्चन्स दिले होते काहीतरी, जे की आपल्याला पाहिजे होते. एक मिनिट, मी ओपन करतोय तो डे 3चा जो कॉन्सेप्ट होता. ठीक आहे, जस्ट मिनिट. सगळ्यांना शेअर करतोय स्क्रीन, आणि मग आपण टॉपिक स्टार्ट करूया. आजचा जो सेशन असेल तो. स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना, शेअर केली दिसते? नो सर. वेट फ्यू मिनिट्स. येस सर, दिसते. ठीक आहे. तर याच्यातला मला सगळ्यांचा क्वेश्चन असा होता की फोर्थ क्वेश्चन मध्ये थोडासा डाऊट होता आपल्याला, की इफ प्ले टाइम इन्क्रीज, म्हणजे हाच क्वेश्चन आपला राहिला होता की इफ प्ले टाइम, म्हणजे कन्फ्युजन बऱ्याच लोकांना होतं, इफ प्ले टाइम इन्क्रीज विच सायंटिफिक डिसिजन शुड बी टेकन टू कीप बॅलन्स. तर याचा आन्सर मी काहीतरी सांगितलं होतं, रिड्यूस स्लीप. बरोबर ना? तर हे चुकीचं आन्सर आहे. आणि याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चनचा पण आपण आन्सर विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये फिफ्थ क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय, व्हॉट कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन इफ स्टडी टाइम इज लेस दॅन स्लीप टाइम. तर फोर्थ क्वेश्चन मध्ये सांगितलंय की जर आपण खेळण्याचा कालावधी जर वाढवला, इफ प्ले टाइम इन्क्रीज विच सायंटिफिक डिसिजन शुड बी टेकन टू कीप बॅलन्स. ह्याच्यामध्ये 4च घटना होत्या. एक तर स्टडीचा वेळ, अदर ऍक्टिव्हिटी, प्ले म्हणजे खेळणं, आणि स्लीप. तर झोप आणि अभ्यासाचा टाइम हा खूप इम्पॉर्टंट आहे, तो तर आपण कमी करू नाही शकत. तर इतर ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कमी केल्या तर चालतील, तर आपण खेळ वाढवू शकतो. म्हणजे खेळणं पण तेवढंच शरीरासाठी महत्वाचं आहे. तर रिड्यूस स्लीप तर करू नाही शकत, फर्स्ट ऑप्शन. रिड्यूस स्टडी केलं तर अभ्यासावर
कमी अभ्यास केला तर अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. रिड्यूस अदर टाइम मध्ये इतर कोणत्याही गोष्टी येतात, जसं स्क्रीन टाइम असू शकतं, कुठं फिरायला जाणं असू शकतं, गाणं वगैरे ऐकणं, ते जर कमी केलं तर त्याचं काही स्टडीवर आणि स्लीपवर इम्पॅक्ट नाही होऊ शकत ना. मग अदर ऍक्टिव्हिटीज आपण रिड्यूस अदर टाइम केला तर आपलं जो बाकीचा समतोल आहे, म्हणजे झोपेचा असेल किंवा खेळण्याचा असेल, अदर अभ्यासाचा वेळ असेल, त्याच्यामध्ये बॅलन्स राहू शकतो. करेक्ट ऑप्शन सी होतं. मला ह्याचा आन्सर आय थिंक करेक्ट सांगितलं होतं. मी कोणाला बोलतो की रिड्यूस स्लीप टाइम, ते माझं चुकीचं होतं. करेक्ट आन्सर होता रिड्यूस अदर टाइम्स. ठीक आहे. नंतर फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर होता की एखादा स्टुडंट, म्हणजे क्वेश्चन मी एक्सप्लेन करतोय पुन्हा. व्हॉट कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन इफ स्टडी टाइम इज लेस दॅन स्लीप टाइम. जर आपण स्टडीचा वेळ कमी केला कशापेक्षा, स्लीप टाइम पेक्षा, तर स्टुडंटनी कोणतं, या ग्राफवरनं आपण काही निष्कर्ष काढू शकतो. स्टुडंट केअरलेस आहे, म्हणजे त्याला काळजी नाही कुठल्या गोष्टीची. बी ऑप्शन आहे स्टुडंट व्हॅल्यूज रेस्ट फॉर हेल्थ. सी ऑप्शन आहे चार्ट इज रॉंग. अँड डी ऑप्शन आहे स्टडी इज अनइम्पॉर्टंट. तर पहिल्या ऑप्शन मध्ये स्टुडंट केअरलेस आहे का, तर नाहीये. स्टुडंट, याचा करेक्ट आन्सर होता स्टुडंट व्हॅल्यूज रेस्ट फॉर हेल्थ. म्हणजे स्टुडंटनी रेस्टला आणि हेल्थला जास्त महत्व दिलंय. जर त्याची झोप व्यवस्थित झाली तर तो अभ्यास आणि इतर गोष्टींवर व्यवस्थित फोकस करू शकतो. म्हणून त्यांनी रेस्ट फॉर हेल्थला जास्त व्हॅल्यू दिलेली आहे, जेणेकरून तो पुढच्या क्रिया जर त्याची झोप व्यवस्थित झाली तर पूर्ण करू शकतो. तर बाकीचे 3 जे ऑप्शन्स आहेत ते रॉंग आहे. चार्ट तर रॉंग नाहीये आणि स्टडी पण अनइम्पॉर्टंट नसू शकतो. सगळ्यांसाठी स्टडी हा इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यानंतर आपण क्वेश्चन पूर्ण केले होते डे 3 चे, जे की आपले राहिले होते. आता हा डे 4 चे जे क्वेश्चन्स होते मी ते तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करायला दिले होते, बरेचसे क्वेश्चन्स. तर त्या क्वेश्चनवर आपण येऊया. मी स्क्रीन प्रेझेंट करतोय पण इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहेत का? नो सर, थँक ठीक आहे. ओके ओके. नो सर. याचे क्वेश्चन्स आपले राहिले होते सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस, जो आपला डे 4 मध्ये आपण कम्प्लीट केलं होतं. त्याचं प्रॅक्टिस शीट, म्हणजे आपण पुन्हा रिवाइज करायचं कॉज इफेक्ट आणि मग क्वेश्चन आन्सर घेऊन पुढे जायचं. का स्टार्टिंग करूया तिथून. तुम्हाला स्क्रीन तर दिसते माझी, तुम्ही सांगा. आपण पुन्हा थोडक्यात घेऊया आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये क्वेश्चन आन्सर कम्प्लीट करून नेक्स्ट सेशन स्टार्ट करू. कोणाला डाऊट असेल तर मला थांबवू शकता मध्ये. येस सर. हॅलो सर. ठीक आहे. आपण तो, हा बेटा. सर कॉज आणि इफेक्ट पुन्हा सांगता का? बिकॉज मी मागच्या क्लासमध्ये लेफ्ट झाले होते नंतर. ठीक आहे, मी तेच रिवाइज करतोय पटकन आणि मग आपण पुढे सेशन स्टार्ट करू. ठीक आहे. सर मिस, ओके. मी स्क्रीन शेअर करतोय सर्वांसोबत. कॉज इफेक्ट आपण थोडक्यात रिवाइज करू आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे. स्क्रीन दिसते माझी. वेट जस्ट 5 मिनिटं थांबा, प्रेझेंट होईल. येस सर, दिसतंय. हो. तर सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस डे 4, म्हणजे आता आपण, मी तुमचे 4 सेशन घेतो, आजचं माझं 5वं सेशन आहे इथे तुमच्यासोबत. तर 4th डे सेशन मध्ये आपण कॉज इफेक्ट सायंटिफिक रिझनिंग पाहिलंय की एखादी गोष्ट का घडते, म्हणजे त्याच्या मागचं कारण, आणि ती गोष्ट घडल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे यांचा एक ताळमेळ असतो. म्हणजे हे या पाठीमागचं हे कारण आहे आणि परिणाम आहे, त्याची जी सांगड सांगितली जाते त्याला बोलतो आपण कॉज इफेक्ट लर्निंग, सायंटिफिक रिझनिंग. सो नेक्स्ट स्लाइड वर जातोय मी. कॉज इफेक्ट म्हणजे नेमकं काय? तर कॉज इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम हे नक्की काय असतं हे आपण जाणून घेतोय. इन अ सायन्स, म्हणजे विज्ञानामध्ये, नथिंग हॅपन विदाउट रिझन. म्हणजे कोणतीही गोष्ट घडली त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं.
तर ते कारण शोधलं आणि मग ते कारणामुळे होणारा परिणाम शोधला, तर आपण बोलतो ना की जर एक सिंपल गोष्ट आपण एक तुम्हाला सांगतो की लिटमस पेपर, तो पिवळा लिटमस पेपर जर आपण लिंबूवर टाकला तर तो सॉरी निळा लिटमस पेपर पिवळा नाही, निळा लिटमस पेपरचा कलर बदलतो, तांबडा होतो. का तर त्याचे आम्लारी गुणधर्म आहेत. मग लिंबूमध्ये ऍसिड असतं, ऍसिड मध्ये त्याचे गुणधर्म बदलतात. हे कारण आपल्याला माहिती आहे ना, कलर बदलतो वगैरे. ह्या ज्या गोष्टी म्हणजे कॉज, कारण आणि परिणाम यांची एक घटना जर आपल्याला कळाली, म्हणजे इन अ सायन्स नथिंग हॅपन्स विदाउट इट. कोणती घटना घडते पण त्याच्या पाठीमागं काही ना काही तर रिझन असतं. त्या रिझनचा अर्थ काय होतो की तो परिणाम दर्शवतो. मग हेच कारण आहे की ती घटना घडायचा आणि त्याचा परिणाम असा होण्याचा, ह्याला बोलतो आपण कॉज इफेक्ट. मग कॉज इफेक्ट मध्ये कॉज काय सांगतो? कॉज सांगतो व्हॉट हॅपन, हे हे याच्या मागचं कारण असतं, का घडतंय असं. आणि इफेक्ट काय सांगतो की त्याच्या मागे हे घडलं कारण की त्याच्या अगोदर काहीतरी कारण असं होतं. यात परिणाम आपण शोधतो कशामुळे झालं, याचा आन्सर म्हणजे कारणावर अवलंबून असतो. म्हणजे परिणाम हा कारणाशी जोडलेला असतो. म्हणून कॉज आणि इफेक्ट याच्यामध्ये ना एक प्रोसेस असते. कॉज आणि इफेक्ट याच्यामध्ये कृती असते. कॉज म्हणजे कारण, इफेक्ट म्हणजे परिणाम. कॉज कारण व्हायला आणि परिणाम घडायला काही ना काहीतरी काय केली जाते, कृती केली जाते. त्या कृतीशिवाय कारण पण घडत नाही आणि परिणाम पण होत नाही. काहीतरी ऍक्शन आपण करतो, प्रोसेस करतो, त्यामुळे कॉज पण मिळतो आपल्याला आणि त्या कॉजच्या मागे असलेला इफेक्ट पण मिळतो. हे थोडक्यात सांगितलंय मी तुम्हाला. लास्ट सेशन मध्ये आपण डिटेलमध्ये लर्न केलंय. थोडं पटकन जाऊया कारण की आज आपल्याला पुढचे क्वेश्चन्स पण घ्यायचे. ठीक आहे. मग सायंटिफिक कॉज इफेक्ट कसा ओळखायचा? तर कधी पण सायंटिफिक कॉज आपण ओळखायचा असेल तर 3 स्टेप महत्वाचे आहेत. तर फर्स्ट स्टेप आहे आपली की स्टेप 1 मध्ये व्हॉट चेंज इज मेड, म्हणजे कारण असतं त्याच्यामध्ये की ही घटना कशामुळे घडली, काय असा बदल झालाय, त्याच्या मागे कारण काय असतं ते शोधलं पाहिजे. दुसरी स्टेप काय की त्याचा परिणाम काय झाला, म्हणजे परिणाम महत्वाचा असतो. मी बघा तुम्हाला टप्प्याटप्प्याने विचार करायला सांगतोय. तर काय बदल झाला ते कारण सांगतं, काय परिणाम झाला ते परिणामात लपलेलं असतं, आणि असं का झालं त्याचं शास्त्रीय कारण पाहिजे. कुठलंही खोटं नाटक कारण मला असं वाटतं म्हणून असं घडतंय अशी काही कारण नकोय. तर सायंटिफिक कॉज ओळख कसा झाला हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर स्टेप 1 मध्ये आपण व्हॉट चेंज इज मेड, व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ इट, अँड वाय डज इट हॅपन, का घडलं ह्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आपल्याला शोधता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय, लास्ट लेक्चर मध्ये जे एक्झाम्पल पाहिलं होतं तेच मी एक्सप्लेन करतोय नेक्स्ट स्लाइडवर, की व्हेन अ मेटल रॉड इज हिटेड, मी मेटल रॉडचं एक्झाम्पल दिलं होतं. मेटल रॉड तुम्ही गरम केली, व्हेन हिटेड इट बिकम्स लॉंगर. तर क्वेश्चन असा येऊ शकतो की याच्यामध्ये कॉज काय होता, इफेक्ट काय झाला आणि सायंटिफिक रिझन काय झालं. एखादा सेंटेन्स तुम्ही रीड करताय, मग त्याच्यामधलं आपल्याला कॉज पण माहिती पाहिजे, इफेक्ट पण माहिती पाहिजे आणि सायंटिफिक रिझन पण माहिती पाहिजे. आता तुम्ही काय केलंय, धातूची सळई गरम करायला ठेवली आगमध्ये. तर आगीमध्ये त्याला ठेवल्यानंतर ते धातूचे जे पार्टिकल्स असतात, सॉलिड पार्टिकल असतात, धातू एक घन आहे, मग घनामध्ये जे सगळे एलिमेंट आहेत, स्थायू आहेत, ते सगळे कण एकमेकांशी जोडलेले असतात जोपर्यंत धातूची सळई थंड असते. पण जेव्हा जेव्हा ती गरम केली जाते ते कण एकमेकांपासून लांब लांब जाऊ लागतात. त्याचा परिणाम काय होतो की धातूच्या सळईची लांबी वाढते. पुन्हा थंड केली की आहे त्या शेपला येते. मग जर धातूंना आपण गरम करतो, म्हणजे धातूच्या सळईला गरम केल्यानंतर त्याची लांबी वाढलेली दिसते. जोपर्यंत त्याला गरम करते तोपर्यंत लांबी वाढते. जेव्हा थंड कराल पुन्हा आहे त्या टेम्परेचरला घेऊन याल, त्या आहे त्या शेपमध्ये राहील. कॉज म्हणजे हिटिंग अ मेटल, कारण काय होतं की आपण त्याला हीट केलंय, उष्णता दिली, आणि त्याचा परिणाम काय घडला, इफेक्ट म्हणजे परिणाम. मेटलनी काय केली, त्याची लांबी वाढवली, इट बिकम्स एक्सपांड और बिकम्स लॉंगर. मग ह्याच्या मागचं कारण काय की मेटलची एक प्रॉपर्टी अशी आहे की जर मेटलला आपण हीट केलं, म्हणजे हीट दिली म्हणजे उष्णता दिली, तर त्याचे पार्टिकल एकमेकांपासून लांब जातात. हे सायंटिफिक रिझन आहे. असं पूर्वी लोक काय बोलायचे, अरे दैवी जादू आली, ऑटोमॅटिक देवाची शक्ती आहे, त्यामुळं अग्नी हा देव आहे, त्यामुळे तो सगळ्या गोष्टींना लांब करतो. मग लाकूड ठेवलं लांब का नाही कर, लाकूड तर स्वतः जळून जातं. मग लोक पहिले काय बोलायचे त्याच्यावर, लाकूड आहे ना राक्षस आहे,
लोखंड हा देव आहे, देवाचे गुणधर्म फक्त लोखंडात असतात, असं काहीतरी खोटं विज्ञान असायचं. पण प्रॉपर आन्सर तर तुम्हाला आता कळलंय. तसं की आपण एज्युकेशन मध्ये जसं वाढतो, जे एज्युकेशन घेत जातो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून येतात. मग कोणाची कोणती अफवा आणि त्याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन, या घटनांचा इफेक्ट म्हणजे कॉज इफेक्ट असतो. समजतंय का? काही कोणी उत्तर आपल्याला खोटं सांगतं, एक स्टोरी बनवून सांगतं, तर वेगवेगळे अर्थ निघले जातात. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं लिंबू, मिरची आणि बिबुआ याचं एक्झाम्पल आठवतं ना सगळ्यांना? त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय होतं? येस लोक सर, त्याचा आठवतंय. हा हा ओके हॅलो सर. हा बेटा, सर तुम्ही आता काय बोलला? मी बोललो लास्ट लेक्चर मध्ये मी एक एक्झाम्पल दिलं होतं, लिंबू, मिरची आणि बिबुआ. बरेच लोक शनिवारी किंवा कोणत्या तरी एका पर्टिक्युलर वाराला गाडीला लिंबू मिरची बांधली जाते. तर त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वी लोकांकडे दवाखाना वगैरे जवळ उपलब्ध नव्हता, तर कोणाला थकवा जाणवला तर ते लिंबूचा रस काढून प्यायले जायचे, म्हणजे त्यांना थोडी थकवा वगैरे दूर करण्यासाठी. मिरची याच्यासाठी होती, कुठला प्राणी त्यांना चावला आणि तो विषारी असेल तर ते ओळखायचं असेल तर ते मिरची खायचं. मिरचीचं त्यांना तिखट नाही लागली तर समजायचं की कुठल्या तरी प्राणी त्याला चावलेला आहे, मग त्याच्यावर ते उपचार घेऊ शकतात, कुठे चावलाय वगैरे ते पाहून. आणि बिबुआ काय होता की औषधोपचार लवकर उपयोग जवळ नसल्यामुळे तो बिबुआ गरम करून उगळला जायचा, म्हणजे त्याची पेस्ट बनवली जायची आणि जिथे लागलेला आहे, खूप जोराचा मार लागलेला आहे, त्या ठिकाणी लावला जायचा. असे औषधी उपचार होते त्याचे. बिबुआ नावाचं एक फळ आहे, गावी मिळतं, सगळ्यांना माहिती असेल, त्याला ब्लॅक कलरचा एक सीड असतं. येस सर. हा हा सो सर त्या बीब गोष्टी म्हणते त्याला. हा हॅलो बीब म्हणते सर त्याला, बीब. हा बीब. आता प्रत्येक आपल्याकडे मराठी भाषा ना प्रत्येक 200 मीटरच्या अंतरावर थोडी बदलते. तुमची भाषा थोडीशी वेगळी आहे, माझी बोली भाषा जरा वेगळी आहे, पण मी प्रयत्न करतो तुमची बोली भाषा शिकायचा. ठीक आहे? तुमच्याकडे बीब बोलतात, आमच्याकडे बिबुआ बोलतात, त्या जे झाड फळ असतं ना त्याला. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. समजलंय का कॉज इफेक्ट काय आहे? की एखाद्या गोष्टीमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल असं होतं की समरी पाहिलं होतं की जर आपल्याला कॉज इफेक्ट जाणून घ्यायचं असेल तर आपण काय करतो, एखादी घटना का घडते, त्या घटनेमुळे काय परिणाम होतो, याचा शास्त्रीय अर्थ म्हणजे शास्त्रीय कारण यावर एक वैज्ञानिक दृष्टिकोन मांडतो, त्याला बोलतो आपण कॉज इफेक्ट सायंटिफिक रिझनिंग. तर पहिलं आपण जेव्हा सेंटेन्स वाचतो त्याच्यामध्ये काय चेंज झालाय याच्यावर आपला कॉज असतो. वाय डिड चेंज म्हणजे त्याच्यावर इफेक्ट अवलंबून असतो. आणि व्हॉट इज द रिझल्ट याच्यावर आपला परिणाम आहे. म्हणजे एक्झाम्पल आपण 3 पार्ट मध्ये पाहिले. आणि नेक्स्ट आहे एक एक्झाम्पल आहे की वेन अ मुव्हिंग बस स्टॉप सडनली पॅसेंजर्स बेंड फॉरवर्ड. वेन अ मुव्हिंग बस स्टॉप सडनली म्हणजे काय की एक बस चालू होती, ती सडनली स्टॉप झाली आणि पॅसेंजर जे होते ना ते फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह झाले, म्हणजे पुढे झुकले गेले. बेंड म्हणजे झुकले, फॉरवर्ड म्हणजे पुढच्या बाजूस. त्याच्यातला कॉज असा आहे की बस थांबली होती. का कारण काय, असं का घडलं तर बस थांबली. मग ह्याचा इफेक्ट काय झाला तर सगळे पॅसेंजर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह झाले. मग आता बस थांबली अचानक आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह झाले, तर याचं सायंटिफिक रिझन असं आहे की ज्यावेळेस आपण बसमधनं ट्रॅव्हल करतो, बसचा स्पीड, आपण जरी बसच्या सीटवर बसलेलो असतो, तो बसचा जो स्पीड आहे तो आपल्या बॉडीला मिळालेला असतो. बस सडनली स्टॉप होते, पण आपण सडनली त्या स्पीड मधनं बाहेर येत नाही लवकर, म्हणून आपण काय होतं फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. त्याला आपण लॉज ऑफ इनर्शिया, टेंडन्सी टू द बॉडी कंटिन्युअस इट्स मोशन. बॉडी जी गतिमान अवस्थेमधली होती ती स्थिर अवस्थेत येण्यासाठी आपली बॉडी काय करते, रिॲक्शन देते, म्हणून आपण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. तर या मागचे कारण आहे. सो कोणतंही सायंटिफिक रिझनिंग आपण पाहतो करेक्ट वेने तर फर्स्ट आपण ऑब्झर्वेशन करतो पूर्ण सेंटेन्स आणि त्याच्या मागचं निरीक्षण. कॉज म्हणजे कारण, लॉजिकल रिझन म्हणजे त्याच्यातला तर्क की करेक्ट काय आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण कन्क्लुजन पाहतो म्हणजे निष्कर्ष घेतो. मी तुम्हाला ही जी पीपीटी आहे ती इंग्लिश आणि मराठीमध्ये का सांगतोय, जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट वाटावा एखाद्या टॉपिक मधला. की बऱ्याच लोकांना, आपण सगळेजण मराठी मीडियम मधनं शिकतोय,
आपल्याकडे मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा दोन्ही बोलल्या जातात, पण बऱ्याच लोकांना पटकन इंग्लिश समजत नाही, सोपं मराठी वाटतं, तर सोबत मी मराठी दिलेलं आहे. पण तुम्ही प्रयत्न असा करा की इंग्लिश क्वेश्चन वाचून तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. लवकर नाही समजणार, पण हळूहळू समजेल. सुरुवातीला चुकेल, पण नक्कीच तुम्ही बरोबर जा. हा टॉपिकचा रिव्ह्यू होता जो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. आता याच्यावरचे क्वेश्चन आपण पाहतोय. तुम्हाला मी सॉल्व्ह करायला दिले होते एक क्वेश्चन, तर सोडवलेत का तुम्ही? का बऱ्याच लोकांना काही डाऊट्स आहेत त्या क्वेश्चन मध्ये? तुम्हाला विचारतोय मी. कोणी एकाने सांगितलं तरी चालेल. जागृती, तू केले का क्वेश्चन सॉल्व्ह? जागृती सांगेल मला. सर क्वेश्चन पाठवले होते का? हो, पाठवले होते. ग्रुपला होते क्वेश्चन आपले. सॉरी सर, मी बघितलंच नाही. मी आता सोडवेल सर. बरं, ठीक आहे, चल. आता करू आपण सर मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह. आता आपण सोडूया. ओके, काही हरकत नाही. आता आपण करू सॉल्व्ह आणि मग पुढचं सेशन स्टार्ट करू. ठीक आहे. पण मी पटकन घेणार क्वेश्चन आणि बाकीचे तुम्हाला पण सोडवायला देणार. म्हणजे 20 क्वेश्चन आहेत, तर त्यातले आपण 8 ते 10 क्वेश्चन्स करू, 10 क्वेश्चन्स तुम्ही करू. ठीक आहे. स्क्रीन दिसते माझी? यस सर दिसतंय. यस सर दिसते. ओके ओके, चालेल. आता क्वेश्चन्स वर जाऊया आपण. सो कॉज इफेक्ट सायंटिफिक रिझनिंग मधला जो आपला पहिला टॉपिक आहे, कॉज इफेक्ट मध्ये चार आपल्याला जे इन्स्ट्रक्शन दिले क्वेश्चन मध्ये, मी लेबल ठेवलेत. क्वेश्चन 1 to 7 इझी ठेवलाय. थोडे बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते थोडे डिफिकल्ट आहेत आणि त्याच्यापेक्षा जे क्वेश्चन असतील ते थोडे हार्ड ठेवलेले. हा आदिती, काय क्वेश्चन आहे तुला? हा आदिती, ऋतुपर्णा, काय डाऊट आहे का नाही तुम्हाला? सर, क्वेश्चनचं आन्सर द्यायचं. हा, आन्सर मी तुम्हाला प्रश्न, आता तुम्हाला कसं आहे की तुम्ही 9th स्टँडर्डला किंवा 8th स्टँडर्डला, तुमच्यासोबत बाकीचे जे स्टुडंट आहेत ना, ते 6th आणि 7th स्टँडर्डला आहेत, त्यांना पटकन अर्थ कळत नाही. मग त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला उत्तर येत नाही सर, आम्हाला विचारत नाही. तर बरेच जण, आता आपण रूल बनवूया आजपासून, ज्याला उत्तर द्यायचं आहे ना तो फक्त हँड रेज करेल. मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही, मी सांगू का, मी सांगू का, मग ते डिस्टर्बन्स क्रिएट होतं. ठीक आहे. मी विचारेल प्रत्येकाला, आणि जर प्रत्येकापर्यंत नाही पोहोचलं तर पुढच्या लेक्चरमध्ये पण इतर लोकांना चान्स मिळेल. पण घाई करू नका, अजून आपल्याकडे भरपूर लेक्चर्स आहेत. ठीक आहे. ओके क्वेश्चन सर. 1, हा, क्वेश्चन 1 जो आहे तो इझी लेवलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तो फर्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, कॉज, आणि आपल्याला इफेक्ट शोधायचा आहे. एखादा कॉज दिलाय, कारण दिलंय, आणि त्याच्यामुळे होणारा परिणाम हा आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन आहे तो इझी लेवलचा आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉज म्हणजे काय, कारण म्हणजे काय, आणि त्याच्यापासून होणारा परिणाम हा शोधायचा आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, कॉज असा आहे, हीटिंग आईस. प्रश्न नीट समजून घ्या, बाकीच्यांना पण समजलं पाहिजे. मी क्वेश्चन साठी प्रत्येकाला नाव घेऊन सांगेल की त्याने आन्सर सांगायचं. कॉज म्हणजे कारण असं दिलंय की हीटिंग आईस म्हणजे बर्फाला आपण उष्णता दिली. आईस म्हणजे बर्फ. बर्फाला जर उष्णता दिली तर हे कारण आहे. जर मी बर्फाला उष्णता दिली तर त्याचा परिणाम काय होईल मला शोधायचंय. ऑप्शन ए मध्ये सांगितलंय की आईस बिकम वॉटर, बर्फ हा पाणी बनेल. दुसरा ऑप्शन सांगितलाय आईस बिकम स्टीम, बर्फ हा वाफ बनेल. आणि तिसरा ऑप्शन दिलाय आईस बिकम स्टोन, म्हणजे आईस हा दगड बनून जाईल. आईस म्हणजे बर्फ हा दगड बनून जाईल, स्टोनचा अर्थ असतो दगड. आणि चौथा ऑप्शन सांगितलाय आईस बिकम एअर, आईस हा हवा बनून जाईल, म्हणजे बर्फ हा हवेत रूपांतरित होईल. तर तुम्हाला काय वाटतं की काय असू शकतं याचा आन्सर? मी प्रश्न विचारतोय तोच मला आन्सर देईल. ठीक आहे. खूप जणांचे हँड रेज झालेले आहेत. एक मिनिट. चैतन्य उत्तर सांगेल. चैतन्य पवार. सर बर्फाला आपण उष्णता दिल्यावर त्याचं वॉटर होईल.
पाण्यामध्ये रोप व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर करेक्ट आन्सर काय आहे याचं, की जर बर्फाला आपण हीट केलं तर ते लगेच तर काही वाफेत कन्वर्ट नाही होणार, तो कशामध्ये बदलेल पहिला, पाण्यात. पाण्यात. ओके, व्हेरी गुड. चैतन्य, थँक्यू, खूप छान उत्तर दिलं. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सोपे प्रश्न आहेत. क्वेश्चन 2 मध्ये असं सांगितलंय, स्विचिंग ऑन अ बल्ब. म्हणजे जर आपण बल्बला स्विचिंग ऑन बल्ब म्हणजे बल्ब चालू केला, म्हणजे बटन दाबलं, स्विचिंग ऑन अ बल्ब म्हणजे बटन दाबलं बल्बचं, तर काय होईल? तर एक ऑप्शन आहे फॅन रोटेट, फॅन फिरायला सुरुवात होईल, परिणाम. दुसरा ऑप्शन आहे बल्ब ग्लोज, बल्ब प्रकाशमान होईल. तिसरा ऑप्शन आहे वायर मेल्ट, म्हणजे जी वायर आहे ती काय वितळेल, तार जे आहे ते वितळून जाईल. आणि साऊंड प्रोड्यूस म्हणजे आवाज निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतंय? तर मी हे आन्सर मी विचारेल. एक मिनिट, मी प्रश्न जरा सगळ्यांना दिसेल असं करतोय. आता दिसत असेल सर्वांना प्रश्न. एक कारण आहे की स्विचिंग ऑन अ बल्ब, बल्बचा स्विच ऑन केला असेल तर परिणाम काय होतो, फॅन फिरायला सुरुवात होतो. फॅन रोटेट म्हणजे फॅन फिरण्यास स्टार्ट होईल. सेकंड ऑप्शन आहे बल्ब प्रकाशित होतो म्हणजे बल्ब पेटतो, प्रज्वलित होतो. सी ऑप्शन आहे वायर मेल्ट, वायर मेल्ट म्हणजे तार वितळते. आणि ऑप्शन डी आहे साऊंड इज प्रोड्यूस, बल्बचं बटन दाबलं चालू करायचं तर साऊंडचा आवाज निर्माण होतो. असं याच्यातलं कोणतं उत्तर आहे? आणि याचं उत्तर मला सांगेल संग्राम. संग्राम सांगेल मला. सर ऑप्शन बी, बल्ब ग्लोज. ओके, व्हेरी गुड, बल्ब ग्लोज होतो. ओके, नेक्स्ट. हा तर सोपा प्रश्न होता. बटन चालू केलं असं तर बल्बच पेटेल ना. आपण बल्बचं बटन चालू केलं तर बल्बच चालू होईल. फॅन तर फिरू शकत नाही आणि आवाज पण सुरू होणार नाही. जसं बटन, पण बेलचं बटन दाबलं तर बेल मधनं आवाज येतो, तसं बल्ब मधनं काय आवाज येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. इथे 2 क्वेश्चन्स तुमच्या समोर आहेत. तिसरा पण पाहत दिसतोय का? ठीक आहे. येस सर. तर मला प्रश्न विचारायचा पूर्ण एक्सप्लेन करू द्यात पहिला, आणि मग आपण उत्तराकडे जाऊया. कारण की 7वी आणि 8वीच्या मुलांना पटकन क्वेश्चन कळत नाही, त्यांचा अर्थ त्यांना समजत नाही. 9वीचे मुलं पटकन उत्तर देतात, खूप हुशार आहेत. तुम्ही सगळेच हुशार आहात, फक्त वेळ लागतो. तर पहिला कॉज आहे ब्लॉकिंग सनलाइट विथ हँड. अर्थ समजून घ्या. कॉज आपल्याला सांगितलंय ब्लॉकिंग सनलाइट विथ हँड. येणारा सूर्यप्रकाश आहे ना, तुम्ही हाताने अडवला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? ऑप्शन ए इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम काय घडेल. ऑप्शन ए मध्ये रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचा अर्थ होतो परावर्तन होईल, म्हणजे आलेला प्रकाश परत जाईल, त्याला बोलतो रिफ्लेक्शन, परावर्तन. बी ऑप्शन आहे की शॅडो, सावली तयार होईल. सी ऑप्शन आहे रिफ्रॅक्शन, प्रकाश तुमच्या हातातनं पास आउट होईल, म्हणजे अपवर्तन होईल, म्हणजे प्रकाश, सूर्यप्रकाश तुमच्या हातातून पास आउट होऊन पुढे जाईल. आणि डी ऑप्शन आहे हिटिंग, उष्णता वाढेल. तर तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर काय असू शकतं? उष्णता वाढेल का रिफ्लेक्शन होईल, शॅडो तयार होईल, रिफ्रॅक्शन म्हणजे प्रकाश परावर्तित होईल, परावर्तन होईल, त्याचं अपवर्तन होईल. तर याचं उत्तर मला 1 मिनिट त्वरा सांगेल. संस्कृती दराडे, तू सांगू शकतो उत्तर? येस सर, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. कसं काय बी? एखादं उदाहरण सांगू शकते समजून? नो सर. सोपं तर आहे. मयूर, तू सांगू शकतो? मयूर, मयूर पवार. ठीक आहे. हॅलो सर. हा, सर मी सांगू? तर जेव्हा आता आपण कोणीतरी हेल्प. हात सूर्याकडे करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या हाताचं प्रतिबिंब येतं, म्हणून आपल्याला शॅडो दिसेल त्याची.
प्रतिबिंब नाही येणार ना आपल्याला. नीट प्रश्न समजून घ्यायचा. आता घरामध्ये पण आपल्या ह्याचं उत्तर बरोबर आहे, शॅडो हे उत्तर बरोबर आहे, पण ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला जमलं नाही, एक्सप्लेनेशन देता येत नाही. मी सांगतो तर मी तुम्हाला सांगू तर मी आपला जादू रूल काय आहे? सांगू? आपला रूल काय आहे? आपला रूल काय आहे? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. रूल काय आपला, की ज्याला येईल तो फक्त हँड रेज करेल. तुम्ही सगळे मी सांगू करलं तर मी कोणापर्यंतच पोहोचू शकत नाही. मला वेदिका सांगेल याचं. वेदिका मोरे. सर आपल्या घरामध्ये लाईट असतो आणि जर आपण जर लाईटासमोर उभे राहिलो ना तर आपली जी शॅडो असते ना ती खाली अशी दिसते आपल्याला. बरं, ठीक आहे. वेदिका, तू एवढं पटकन सांगितलं ना, बाकीच्यांना उत्तर समजेल असं नाही ना. आपण बोलताना सावकाश सांगायचं. उत्तर बरोबर आहे. वेदिकाचं सांगणं काय ते आपण पुन्हा जाणून घेऊया. की समजा सूर्यप्रकाशाच्या मध्ये आपण उभे राहिलो, सूर्य जर आला आपल्या मागे असेल तर आपली शॅडो ना पुढच्या साईडला पडते, समोरच्या साईड मागे असेल सूर्य. तसंच घरामध्ये आपल्या घरी ट्यूबलाईट आहे, बल्ब आहे, त्याच्यासमोर उभे राहिलो तर आपली शॅडो मागच्या साईडला तयार होते. तसंच इथे सांगितलंय की ब्लॉकिंग सनलाईट विथ हँड. येणारा सूर्यप्रकाश तुम्ही ब्लॉक केलाय, अडवलाय, तर तुमची ज्या ठिकाणी अडवलंय ना त्याच्या पुढच्या बाजूला काय होईल? शॅडो तयार होईल. त्याचं उत्तर आहे फॉर्मेशन ऑफ शॅडो. रिफ्लेक्शन होणार नाही. रिफ्लेक्शन म्हणजे येणारा प्रकाश सूर्य हातावर पडेल आणि हातातून तो पुन्हा परावर्तित होईल. रिफ्लेक्शनचा अर्थ होतो परावर्तित होणे. रिफ्रॅक्शनचा अर्थ होतो अपवर्तन होणे. म्हणजे प्रकाश, त्या काचेतनं प्रकाश कसा आरपार जातो त्याला बोलतो आपण रिफ्रॅक्शन. पाण्यात प्रकाश पडल्यानंतर पाण्यात पण तो वाकला जातो, त्याला बोलतो आपण रिफ्रॅक्शन. तुमच्या हातातून प्रकाश पास होईल का पुढे? तर नाही होऊ शकत. हिटिंग म्हणजे काय? उष्णता वाढेल का? उष्णता वाढेल का म्हणजे काय? तुमच्या हातामध्ये उष्णता तयार होईल का? तर आपण नो फक्त सर. सूर्यप्रकाश अडवलाय, त्यामुळे हातामध्ये उष्णता तयार होऊ शकत नाही. आता नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन. मला हा क्वेश्चन चा अर्थ आणि एक्सप्लेनेशन अक्षरा राजपूत सांगेल. अक्षरा राजपूत, क्वेश्चन नंबर 4. सोपे प्रश्न आहेत, तुमच्यासाठीच आहेत. नसतील सोडवले तर आपण सोडून घेतोय. अजून आपल्याकडे एक 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात आपला हा टॉपिक संपेल. अक्षरा नाही सांगणार का? ठीक आहे. हा, गोकुळ तू सांगू शकतोस का? गोकुळ पवार. सर कोणचं सांगायचंय? क्वेश्चन नंबर 4 सांगायचं. 4. अप्लाइंग फोर्स ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. अर्थ सर कळालाय का ऑप्शन तुला? नंबर बी. ऑप्शन नंबर बी, ऑब्जेक्ट मूव्स. नाही प्रश्नाचा अर्थ सर ऑप्शन नंबर ए. ऐक ना, तुला प्रश्न कळालाय का? अर्थ समजलाय का? नाही सर, आता जॉईन झालो मी. मयूर पवार नाव आहे माझं. ओके. हा मयूर. मयूर, मी काय बोलतोय की तू प्रश्न वाच एकदा आणि अर्थ समजतोय का ते बघ. नसेल समजत तर मग मी अर्थ सांगेन. सांगा सर एकदा. ठीक आहे. प्रश्न असा आहे, अप्लाय म्हणजे प्रयुक्त करणे, फोर्स म्हणजे बल. अप्लाइंग फोर्स ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरीचा अर्थ होतो स्थिर आणि ऑब्जेक्टचा अर्थ होतो वस्तू. स्थिर असलेल्या वस्तूवर तुम्ही बल प्रयुक्त केलं म्हणजे एखादा कपाट किंवा एखादी मोठी वस्तू आहे, ती स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे, एका जागी उभी आहे. त्याच्यावर तुम्ही बल प्रयुक्त केलं. बल प्रयुक्त केलं तर ते काय होईल? त्या वस्तूमध्ये काय बदल होईल? तो ऑब्जेक्ट म्हणजे इथं वस्तू, ती वितळायला सुरुवात होईल. ऑप्शन बी सांगितलंय, ऑप्शन ए सांगितलंय ऑब्जेक्ट मेल्ट्स म्हणजे वस्तू वितळेल. ऑब्जेक्ट बी सांगितलंय ऑब्जेक्ट मूव्ह, ती वस्तू गतिमान अवस्थेत जाईल म्हणजे हलेल ती वस्तू. ऑप्शन सी सांगितलंय ऑब्जेक्ट श्रिंक्स आणि डी ऑप्शन सांगितलंय ऑब्जेक्ट कूल म्हणजे ती वस्तू थंड होईल. सर आता तू सांगू शकतो? सर ऑप्शन नंबर बी, ती वस्तू हालेल. ओके, व्हेरी गुड. समजले सगळ्यांना? तिसरा ऑप्शन असा होता ऑब्जेक्ट श्रिंक्स म्हणजे वस्तू लहान होईल. तर वस्तू वगैरे लहान होणार नाही. स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. स्टेशनरीचा असतो अर्थ होतो स्थिर ऑब्जेक्ट. ठीक आहे, सगळेजण हँड्स डाऊन करतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
फिफ्थ वाला, प्लांट नॉट गेटिंग वॉटर, झाडाला आपण पाणी दिलं नाही तर, हा कारण आहे. तर काय होईल, झाडाची वाढ पटकन होईल, फास्ट ग्रोथ. विल्टिंग मीन्स झाड कोमेजून जाईल, विल्टिंगचा अर्थ होतो कोमजणे. ऑप्शन सी फ्लॉवरिंग, फुलं येतील. आणि ऑप्शन डी त्याचं अंकुरण होईल, म्हणजे अजून झाडे तयार होतील. सॉरी, ऑप्शन डी जर्मिनेशन, अंकुरण होईल त्याचं, म्हणजे त्यातनं पालवी फुटेल वगैरे. सो याचा आन्सर मला, एक मिनिट. हॅलो सर. हा, सर बीचा अर्थ सांगा ना एकदा. जर्मिनेशन म्हणजे अंकुरण होईल. नाही, अंकुर विल्टिंगचा. विल्टिंगचा अर्थ आहे कोमेजून जाईल. झाडाला पाणी नाही दिलं तर काय होईल, तुम्हीच सांगा आता, सोपं तर आहे. याचं विल्टिंग होईल. ऑप्शन नंबर बी, विल्टिंग. ऑप्शन, ओके ओके, व्हेरी गुड. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, विल्टिंग. मी कोणाला विचारलं नाही, माझी चुकी झाली, मी कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे, विल्टिंगचा अर्थ होतो कोमेजून जाणे, आणि डी ऑप्शनचा अर्थ होतो अंकुरण होईल. झाडाला जर आपण पाणीच दिलं नाही तर झाड कोमेजून जाईल, पटकन तर वाढ होणार नाही, विल्टिंग होईल, कोमेजून जाईल. फ्लॉवरिंग, त्याला फुले येणार नाहीत. ठीक आहे, म्हणजे फ्लॉवरिंग तर होऊ शकत नाही, फुले येऊ शकतच नाही जर पाणी नाही दिलं तर. आता सिक्स्थ क्वेश्चन, रबिंग हँड्स टुगेदर, हात एकमेकांवर जर घासले आपण, हात एकमेकांवर चोळले, हा कारण आहे. सो काय होऊ शकतं, कुलिंग म्हणजे थंडावा उत्पन्न होईल. सर क्वेश्चन रिपीट करता. ओके ओके, रिपीट करतोय मी. रबिंग हँड्स टुगेदर, दोन्ही हात एकत्र घेऊन रब केले आपण जोर जोरात, एकमेकांवर चोळले. रब करणं म्हणजे चोळलं. सो ऑप्शन ए कुलिंग म्हणजे थंडावा निर्माण होईल. बी ऑप्शन प्रकाश निर्माण होईल, म्हणजे लाईट येऊ शकते हातातून बाहेर. सी ऑप्शन हीट, उष्णता निर्माण होईल. आणि ऑप्शन डी इलेक्ट्रिसिटी, विद्युत प्रोड्यूस होईल. तर तुमचं उत्तर काय असू शकतं, याचं उत्तर मला कल्याणी सांगेल. कल्याणी राठोड. ऑप्शन नंबर सी सर. कसं सी, तू केलंय का आता, हातावर दोन्ही हात जर एकमेकांना चोळले तर तुला, हो सर, उष्णता तयार होते. बरोबर. बघा आता आपण थंडीमध्ये पण बघा, खूप थंडी वाजायला लागली तर आपण दोन्ही हात एकमेकांवर रब करतो का, तर बॉडीमध्ये हीट प्रोड्यूस झाली पाहिजे. ठीक आहे, थँक्यू कल्याणी. ठीक आहे, सातवा क्वेश्चन, मॅग्नेट बॉट नियर आयर्न नेल, जर तुम्ही चुंबकाला लोखंडी खिळ्याच्या, नेल म्हणजे खिळा, आयर्न म्हणजे लोखंड, नियर म्हणजे जवळ, जर तुम्ही चुंबकाला मॅग्नेट म्हणजे लोह चुंबक, चुंबकाजवळ घेऊन गेलात, ठीक आहे, लोखंडी खिळ्याजवळ तुम्ही चुंबक नेले, तर काय परिणाम होऊ शकतो. रिपल्शन म्हणजे दोन्ही एकमेकांपासून दूर जातील. अट्रॅक्शन, दोन्ही एकमेकांकडे आकर्षित होतील. आणि मेल्टिंग म्हणजे वितळायला लागतील. ब्रेकिंग म्हणजे एकमेकांपासून तुटतील. प्रश्नाचा अर्थ कळालाय का. कॉज सांगितलंय, जर तुम्ही लोखंडी, एक मिनिट, सांगू स्वरा. डी अट्रॅक्शन. अट्रॅक्शन. ठीक आहे, पुन्हा आपण रूल ब्रेक करतोय. मग मला वाटतं की आपण क्वेश्चन आन्सर थांबवावं. प्रत्येकाला वेळ देतोय, प्लीज सगळ्यांनी रूल फॉलो केला तर बरं होईल. कारण की मी आता बऱ्याचदा लावण्याशी बोललोय, आदितीशी बोललोय, बाकी माझ्याशी कोण बोलतच नाहीयेत. मला त्यांच्याकडून पण जाणून घ्यायचं की त्यांना समजतंय का नाही. ठीक आहे, प्रत्येकाकडे मी येतोय, थोडा वेळ लागेल पण पोहोचू आपण सगळे. नेक्स्ट क्वेश्चन आता थोडीशी मीडियम डिफिकल्टी. क्वेश्चनचा अर्थ सगळ्यांना पुन्हा सांगतो. सातवा क्वेश्चन असा होता, ज्यांना उत्तर नाही समजलं त्यांच्यासाठी. मॅग्नेट बॉट नियर आयर्न नेल म्हणजे चुंबकाला आपण लोखंडी खिळ्याजवळ घेऊन गेलो तर काय घडेल. ऑप्शन ए रिपल्शन, रिपल्शन म्हणजे एकमेकांपासून दूर जातील.
अट्रॅक्शन म्हणजे दोन्ही एकमेकांच्या जवळ येतील, आकर्षित होतील. मेल्टिंग म्हणजे वितळतील दोन्ही पण. आणि तिसरा ऑप्शन आहे ब्रेकिंग, ते तुटतील. तर ह्याच्यातला परफेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे तो आहे अट्रॅक्शन, दोन्ही एकमेकांच्या जवळ येतील. लोखंडामध्ये म्हणजे आयर्न पार्टिकल मध्ये आणि मॅग्नेटमध्ये अट्रॅक्शन असतं, म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे. 7th स्टँडर्डला मॅग्नेट म्हणून मॅग्नेटिझम म्हणून टॉपिक आहे, चुंबक आणि चुंबकाचे प्रकार पण आहेत. तर त्यामुळे हा टॉपिक त्यांना सोपा वाटतो, सगळ्यांनाच आहे. मॅग्नेटवर आधारित एक टॉपिक सायन्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन वर आहे. थोडे आता एक क्वेश्चन डिफिकल्ट आहेत, एवढे पण डिफिकल्ट नाहीये की जे तुम्हाला अवघड वाटतील. सोपे आहेत, जरा क्वेश्चन समजून घेऊया आणि मग सोपं वाटेल. तर क्वेश्चन नंबर 8 पासून 14 पर्यंत डिफिकल्ट क्वेश्चन, मीडियम क्वेश्चन आहेत. ह्यातले फक्त 3 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून घेणार आहे आणि नंतर पुढचे 3 क्वेश्चन. ठीक आहे. लेवल 2 मध्ये आपण थोडेसे डिफिकल्ट आणि सोपे याच्या मधले क्वेश्चन्स आहेत. वाय डज, आता प्रश्न, आता सेंटेन्स वाचायचा आहे आणि त्याच्यातला अर्थ शोधायचा आहे. मगाशी काय होता प्रश्न, आपल्याला कॉज दिला होता आणि त्याचा इफेक्ट आपण शोधत होतो. आता जे क्वेश्चन असतील ते क्वेश्चनचं परफेक्ट आन्सर काय, रिझन काय ते शोधायचं. सो वाय डज, का असं घडतं. वाय डज मुव्हिंग बायसिकल स्टॉप आफ्टर सम टाइम इफ वी स्टॉप पेडलिंग. सायकलचे पेडल मारणं थांबवलं आपण की ती का थांबते, ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं, कॉज शोधायचं आहे. जेव्हा तुम्ही सायकल चालवताय, वाय डज मुव्हिंग बायसिकल म्हणजे चालणारी सायकल स्टॉप आफ्टर सम टाइम इफ वी स्टॉप पेडलिंग, म्हणजे आपण जेव्हा सायकलचा पेडल वर पाय मारतो तेव्हा सायकल पुढे जाते. पण असं काय असं होतं की जेव्हा आपण पेडल मारणं थांबवतो आणि काही वेळाने बायसिकल जी आहे आपली ती पण थांबते, ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं. फर्स्ट ऑप्शन आहे ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण, दुसरा ऑप्शन आहे फ्रिक्शन, तिसरा ऑप्शन आहे मॅग्नेटिझम आणि चौथा ऑप्शन आहे प्रेशर. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बल, फ्रिक्शन म्हणजे घर्षण, तिसरा ऑप्शन सी मॅग्नेटिझमचा अर्थ होतो चुंबकत्व आणि प्रेशरचा अर्थ होतो दाब. तर याचं उत्तर मला तेजस पांगारे देईल, सॉरी पगारे देईल. मॅम सर ऑप्शन नंबर बी फ्रॅक्शन, फ्रिक्शन. फ्रॅक्शन का फ्रिक्शन? फ्रिक्शन, फ्रिक्शन. ओके. घर्षणामुळे थांबेल का ते? हो सर. ओके. अजून कोणाला काय सांगायचंय का? राजवीर, तू काय सांगशील? राजवीर चव्हाण. सर मला पण तेच वाटतंय, फ्रिक्शन. ठीक आहे. सर मला अजून प्रेशर कोणाला काय वेगळं? ओके. ऑप्शन नंबर डी वाटते. ओके, एक मिनिट. स्वप्नाली, तुला ऑप्शन नंबर डी वाटतोय प्रेशर. ओके, तुझं आन्सर आहे ना? येस सर. ऋतुपर्णाचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी. डी. आता ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. प्रेशरचा अर्थ काय? प्रेशर म्हणजे दाब. एखाद्या वस्तूवर तुम्ही दाब दिला ना तर तिचा आकार बदलतो, त्याला बोलतो आपण प्रेशर. आता तुम्ही सायकलवर पेडल सायकलला जे पेडल असतात ते पेडल वर पाय दिल्यानंतर तो पेडल मूव्ह होतो, पेडलमुळे सायकलची चाकं फिरतात. आता त्या पेडल मारणं तुम्ही स्टॉप केलं, म्हणजे जो आपण पाय मारणं आहे ना पेडलवरचा, ते फिरवणंच बंद केलं, तर सायकलचा पेडलच फिरला नाही तर सायकल पुढे जाऊ शकते का? नाही. नो सर. नाही. मग प्रेशर तर बरोबर आहे का? तुम्हाला वाटतंय का प्रेशर उत्तर बरोबर आहे? नो सर. नो सर. हा. नो सर. नो सर. हा, ओके. आता ग्रॅव्हिटीचा अर्थ काय असतो? गुरुत्वीय बल. आता गुरुत्वीय बल काय करतं की जेव्हा आपण वस्तू वरती टाकतो, ठीक आहे, तर ती काही वेळाने खाली येते, त्याला बोलतो आपण ग्रॅव्हिटी. कोणती वस्तू वरती टाकली की खाली ती खेचली जाते, पृथ्वीकडे आकर्षित होते. आणि मॅग्नेटिझम मध्ये काय येतं की एक मॅग्नेटिझम आपल्या दुसऱ्या आयर्न पार्टिकलला किंवा दुसऱ्या मॅग्नेटला एकमेकांकडे खेचते. तर इथं मॅग्नेटचा काय प्रश्नच येत नाहीये. फ्रिक्शन होऊ शकतं. फ्रिक्शन काय असतं ते सांगतो. आपण जेव्हा चालतो ना तेव्हा आपल्या पायामध्ये आणि जमिनीमध्ये जे घर्षण होतं त्याला बोलतो आपण फ्रिक्शन. ठीक आहे. आणि ह्याचं सोपं उदाहरण सांगतो. जर तुम्ही ज्या ठिकाणी चालताय त्या जमिनीवर, ती जमीन एकदम स्मूथ आहे, पातळ आहे, एकदम घसरटी जमीन आहे, म्हणजे समजा टाईल्सवर चालताय तुम्ही आणि त्या टाईल्सवर पाणी किंवा तेल सांडलेलं आहे, तर तुम्ही चालायला लागला तर काय होईल?
तुम्ही पडाल ना, कारण की तुमच्यामध्ये आणि त्या जमिनीमध्ये फ्रिक्शनच नाही. हा. फ्रिक्शन असेल तरच आपण चालू शकतो, आणि फ्रिक्शन पूर्णच झिरो झालं तर काय होणार, आपण घसरून पडणार. आता इथे जेव्हा आपण सायकल चालवतो, जमिनीचा सरफेस कसाही असेल, जमिनीमध्ये आणि सायकलच्या चाकांमध्ये घर्षण होत असतं, आणि आपण पेडल दिल्यामुळे ते घर्षण वाढत जातं. आता पेडल देणंच बंद केलं आपण सायकलचं, तर जास्त फ्रिक्शन होणार आणि अडथळ्यांमुळे ती सायकल थांबणार. बघा, प्रश्न थोडेसे आता अवघड होत जाणार आहेत. पहिले प्रश्न खूप सोपे होते. आता आपल्याला क्वेश्चन दिलाय, त्या क्वेश्चन मधलं कारण काय ते शोधायचंय. प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. तर याचा डी ऑप्शन नसू शकतं. प्रेशर हे उत्तर नाहीये. परफेक्ट उत्तर आहे फ्रिक्शन. आता दुसरा प्रश्न किंवा आपण 10वा घेऊया. दुसरा प्रश्न तर समजेल सगळ्यांना. इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ कार. जर आपण कारचा जो स्पीड आहे तो वाढवला, इफेक्ट ऑन स्टॉपिंग डिस्टन्स, तर त्याच्या स्टॉपिंग डिस्टन्सवर काय बदल होईल असा आपल्याला प्रश्न आहे. सो पहिला ऑप्शन आहे डिक्रीजेस, स्टॉपिंग डिस्टन्स डिक्रीजेस होईल. नेक्स्ट ऑप्शन आहे रिमेन सेम, एकसारखा राहील वेग तसाच. सी ऑप्शन दिलाय इन्क्रीजेस, म्हणजे वेग वाढेल, म्हणजे इफेक्ट ऑन अ स्टॉपिंग डिस्टन्स, म्हणजे स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय, थांबण्याच्या अंतरावर काय परिणाम होईल. इन्क्रीजेस ते वाढेल, थांबण्याचं अंतर वाढेल का. आणि डी ऑप्शन आहे बिकम्स झिरो. मी पुन्हा प्रश्न एक्सप्लेन करतोय. इन्क्रीजिंग स्पीड ऑफ कार म्हणजेच तुम्ही कारचा वेग वाढवला, त्याचा परिणाम ज्या ठिकाणी थांबण्याच्या अंतरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे ज्या ठिकाणी गाडी थांबणार आहे त्या अंतरासाठी त्याचा परिणाम काय होऊ शकतो. ऑप्शन ए सांगितलंय ते अंतर कमी होऊ शकतं. ऑप्शन बी सांगितलंय ते अंतर तसंच राहील. ऑप्शन सी सांगितलंय की ते अंतर अजून वाढेल. आणि ऑप्शन डी सांगितलंय ते अंतर झिरो होऊन जाईल. तर याचं उत्तर मला स्वरा गायकवाड. सर मला तो क्वेश्चन कळाला नाहीये. ओके, काय कळालं नाही त्याच्यामध्ये. त्याचे जे ऑप्शन्स आहे ना सर, ते नाही हा. कळत आहे. प्रश्न कळाला का तुला, एकदा प्रश्न सांगू शकतो तुला काय समजलं ते. जेव्हा आपण जी कारची स्पीड वाढवतो तर त्यावेळेस काय होतं. तसं नाही, नीट प्रश्न नीट समजून घे. इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ कार, इफेक्ट ऑन स्टॉपिंग डिस्टन्स, हा एकत्र प्रश्न आहे. कारण काय सांगितलंय की जर आपण गाडीचा स्पीड वाढवला तर ज्या अंतरावर गाडी थांबणार आहे, ठीक आहे, थांबण्याच्या अंतरावरील परिणाम काय होईल, गाडी जिथे थांबणार आहे त्या अंतरावर परिणाम काय होऊ शकतो. ते अंतर ऑप्शन ए म्हणजे डिक्रीज म्हणजे कमी होणे, म्हणजे कमी होईल ते अंतर आहे तसंच राहील. रिमेन सेम म्हणजे आहे तसंच राहील. ऑप्शन सी सांगितलंय ते अंतर वाढेल. आणि ऑप्शन डी सांगितलंय बिकम्स झिरो, ते अंतर शून्य होईल. तर करेक्ट उत्तर काय असेल. ऑप्शन नंबर सी, इन्क्रीज. अच्छा, समज आता एक सोपं उदाहरण देतो. तुला तुझ्या गावी जायचंय, गाडी रोजची 30च्या स्पीडने जाते. तुझं गाव शाळेपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि गाडी 30च्या स्पीडने जायच्या ऐवजी 50च्या स्पीडने जाते. तर ते अंतर कमी होईल, रिमेन सेम होईल, झिरो राहील, काय होईल ते अंतर. तुला काय वाटतं. आता उदाहरण सांगितलं मी तुला समजेल या शब्दात. वेळ वाचेल जर स्पीड वाढवली तर. वेळ वाचेल. मला दुसरं कोण सांगेल याचं उत्तर. हा, लावण्य. सर मी लावण्य तू सांगतेस ना उत्तर. कोणी आता सर मी म्हणून मला आवाज दिला होता. सर मी हा बोल. सर मी एकदा तिला क्वेश्चन समजून सांगू का, आणि आन्सर पण सांगते. हो हो.
तर क्वेश्चन असा विचारलेला आहे की जर आपण कारची स्पीड वाढवली, म्हणजे जर इन्क्रीजिंग केली, तर जे थांबण्याचं अंतर आहे, स्टॉपिंग डिस्टन्स, जेव्हा कार थांबते तर त्या कार थांबण्याच्या अंतरावर काय इफेक्ट होईल, म्हणजे काय परिणाम होईल. तर जे फर्स्ट ऑप्शन आहे ते डिक्रीजेस आहे. तर आपण म्हणजे 7th 8th मध्ये असं शिकवलं जातं कायनेटिक एनर्जी. जेव्हा पण एखादी कार चालू असते तर कार चालू असताना त्याची जी वेग असतो तो दुप्पट असतो. आणि जर आपण म्हणजे जर आपण वेग दुप्पट केला तर ते अजून कायनेटिक एनर्जी 4 पट होते. तर याच्यात आपण समजून घ्यायचं या एक्झाम्पल मध्ये. इथं तू ऑप्शन सी निवडलं, इन्क्रीजेस. जेव्हा स्पीड वाढते तर तेव्हा जे स्टॉपिंग डिस्टन्स आहे ते पण इन्क्रीज होतं. कारण कायनेटिक एनर्जी मध्ये असं सांगितलेलं आहे, जेव्हा पण एखादी कार चालू असल्यावर आपण तिला आधीच थांबवतो. पुढे जर एखादी गोष्ट आली, आपण हे ऑब्झर्व पण केलं असेल, तर त्या कारला आपण आधीच थांबतो, आधीच ब्रेक मारतो. कारण आपण डायरेक्ट तिथं गेल्यावर ब्रेक नाही मारू शकत. तिथं गेल्यावर ब्रेक मारलं तर ती पुढे जाऊन अजून थांबत. त्यामुळे याचा आन्सर इन्क्रीजेस आहे आणि बिकम 0 येऊच नाही शकत. कारण त्याच जागेवर आपण 0 असूच नाही शकत. आणि रिमेन्स सेम आणि डिक्रीजेस पण नाही येऊ शकत. समजलं का? हो, मी इन्क्रीजेस सांगितलं होतं. मला एक्सप्लेनेशन हवं होतं म्हणून मी प्रश्न विचारला. मी चुकीचं उत्तर सांगितलंच नव्हतं. एक्सप्लेनेशन मला बऱ्यापैकी. थँक्यू लावण्यने उत्तर व्यवस्थित दिलंय. मी पुन्हा एक्सप्लेन करतो की इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ कार इफेक्ट ऑन स्टॉपिंग डिस्टन्स. स्पीड वाढवला तर स्टॉपिंग डिस्टन्सवर काय होईल, तर ते आन्सर होतं इन्क्रीजेस. कारण की स्पीडनुसार ते अंतर लवकर येईल, म्हणून स्टॉपिंग डिस्टन्सवर त्याचा परिणाम काय होईल, कॉज आणि इफेक्ट, तर ते इन्क्रीज होईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. 3 क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन मला एक घ्यायचा आहे आणि नेक्स्ट क्वेश्चनवर पुढे जाईल. म्हणजे आपण थोडा वेगळा क्वेश्चन घेऊया. 12th क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना. वाय डज स्वेटिंग कूल अवर बॉडी? वाय डज स्वेटिंग म्हणजे घाम आहे ना, घाम आल्याने आपलं शरीर थंड का होते? वाय डज स्वेटिंग कूल अवर बॉडी? तर घाम आल्याने आपलं शरीर थंड का होतं असा प्रश्न आहे. ह्याच्या मागचं रिझन शोधायचं आहे आपल्याला. स्वेट इज कोल्ड, घाम हा थंड असतो. इव्हॅपरेशन ऍब्झॉर्ब हीट, म्हणजे बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपरेशन बोलतो. बाष्पीभवन हे हीटला ऍब्झॉर्ब करतं, म्हणजे उष्णता शोषून घेतं. स्वेट रिफ्लेक्स हीट, म्हणजे स्वेट काय करतो, घाम काय करतो, उष्णतेला परावर्तित करतो. आणि डी ऑप्शन सांगितलंय ब्लड प्रेशर डिक्रीजेस, रक्तदाब कमी होतो. तर याचा आन्सर मला निकिता आन्सर देईल. याचा मला निकिता निकम. क्वेश्चन नंबर 12. निकिताला आवाज ऐकू येत नाही. थिंक पूजा, तू सांगू शकते याचं उत्तर? पूजा गायकवाड. क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे, मुकुंद देसले. कृष्णा घरमोडे. सर हाँ क्वेश्चन रिपीट करेंगे, मुझे समझ में नहीं आया. हाँ ओके. व्हाय डज स्वेटिंग कूल अवर बॉडी? असा क्वेश्चन आहे की घाम आल्यामुळे आपलं शरीर थंड का होतं. स्वेटिंगचा अर्थ होतो घाम. तो आपल्या शरीराला थंड का करतो? तर ऑप्शन हिंदी मराठी कसं एक्सप्लेन करू? मराठी समजतं का हिंदी मध्ये एक्सप्लेन करू? मराठी समजतं सर. हा. सो वाय डज स्वेटिंग कूल अवर बॉडी? घाम आल्यामुळे आपलं शरीर थंड का होतं याचं कारण शोधायचं आपल्याला. तर पहिला ऑप्शन आहे स्वेट इज कोल्ड, घाम हा थंड असतो. ऑप्शन बी आहे इव्हॅपरेशन ऍब्झॉर्ब हीट, म्हणजे बाष्पीभवन जे होतं ते काय करतं, ऍब्झॉर्ब हीटला काय करतं, ऍब्झॉर्ब करतं. आणि ऑप्शन सी आहे स्वेट रिफ्लेक्ट्स हीट, म्हणजे घाम काय करतो,
उष्णतेला परावर्तित करतो आपल्यापासून, आपल्या शरीरापासून. आणि डी ऑप्शन आहे ब्लड प्रेशर डिक्रीजेस, म्हणजे रक्तदाब कमी होतं. तर तुला काय वाटतं? सर माझा आन्सर डी आहे, ब्लड प्रेशर डिक्रीजेस. ठीक मी आहे. सांगू का एक मयूर? मिनिट सर हा. एक मिनिट जस्ट मिनिट. कृष्णाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. असं तुला का वाटतं कृष्णा? मला कृष्णाचं उत्तर पूर्ण ऐकून घेऊ दे प्लीज, बाकीच्यांनी काय बोलू नये. सर कारण आपण जेव्हा आपण काही काम केलं किंवा एक्सरसाइज केली तेव्हाच आपण थकतो, किंवा मग असं काम किंवा मग चालण्याने पण थकतो, त्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं आपलं. डिक्रीजेस आहे तिथं, म्हणजे कमी होतं असं उत्तर आहे त्याच्यात. ब्लड प्रेशर डिक्रीजेस. तू तर बोलतो ब्लड प्रेशर वाढतं. प्रश्न समजलाय का तुला? मला असं वाटतं तुला प्रश्नच कळालेला नाही अजून. मी पुन्हा एकदा सांगतो हो सर की सांगा. घाम आल्यामुळे आपलं शरीर थंड का होतं, असा प्रश्न. म्हणजे जेव्हा तुला घाम आला तर तुझं शरीर थंड का पडतं? मग त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? की घाम थंड असतो, की बाष्पीभवन उष्णतेला शोषून घेतं, घाम उष्णतेला परावर्तित करतो, किंवा घामामुळे रक्तदाब कमी होतो. तर तुला काय वाटतं कोणतं उत्तर बरोबर असेल? सर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी, म्हणजे हो. घाम आल्यामुळे उष्णता परावर्तित होते, हे तुझं उत्तर आहे. हो. आता कोणाकोणाला वाटतं की कृष्णाने दिलेला आन्सर बरोबर आहे? जागृती, तुला काय वाटतं की कृष्णाने दिलेला आन्सर बरोबर आहे का? जागृती. ठीक आहे. श्रुती, तू सांगू शकते? श्रुती. सर मी सांगू का मयूर? श्रुतीला सांगितलं. मयूर, तू मगाशी उत्तर दिलंय, श्रुतीने उत्तर नव्हतं दिलं. हा श्रुती. सर मी ते ऐकलंच नाही काय उत्तर दिलं ते. त्यांनी उत्तर दिलंय सर मी सी सकाळी ऑप्शन. एक मिनिट स्वप्न. हा, श्रुती नो सांग. सर, ऑप्शन नंबर बी 12चं. हा, का बेटा बरोबर 12चा ऑप्शन नंबर बी असू शकतं? कृष्णाचं उत्तर जर चुकलंय ते, मग तू त्याला समजू शकते का की त्याचं काय चुकलं त्याच्यामध्ये? हो किंवा नाही. नसेल सांगता येत तर मग आपण पुढे जाऊ. हॅलो सर. सांगते सर. हम्म. जेव्हा घाम शरीरातून बाष्पीभवन होतो तेव्हा त्वचेवरील ओलावा उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. ठीक आहे. अजून व्हेरी गुड. अजून कोण सांगत होतं मध्ये? श्रुती सांगत असताना. सर मी सांगू का? हॅलो सर, तुम्ही माझं नाव घेतलं होतं, जागृती. हा, जागृती. सॉरी. हा, जागृती सांग. सर कृष्णाने दिलेला आन्सर ना चुकीचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर ना ऑप्शन नंबर बी आहे. म्हणजे आपला जेव्हा पण आपल्याला घाम येतो तेव्हा आपल्या म्हणजे बाष्पीभवन होतं आपल्या शरीराचं. तर जेव्हा आपल्याला घाम येतो त्यावेळेला आपण घाम येतो तेव्हा आपल्या मध्ये जे म्हणजे पाणी असतं आपल्या शरीरामधलं ते बाहेर येतं, म्हणजेच बाष्पीभवन होतं. आणि जी उष्णता असते तर त्या बाष्पीभवनातनं उष्णता बाहेर टाकल्या जाते. तर त्यामुळे ऑप्शन नंबर बी असं मला वाटतं. ठीक. त्याचं उत्तर करेक्ट उत्तर आहे बी. पण एक्सप्लेनेशन असं आहे की जेव्हा आपलं एक हा, कोण काय बोलतोय? सर एकदम लावण्या. हा, सांग. येस सर. सर काही चुकलं तर तुम्ही सांगा. हो, मी no तरी problem. सांगते. हा, याचा आन्सर बीच आहे, एव्हापोरेशन ऍब्झॉर्ब हीट. कारण आपण जर बघितलं तर स्वेट हे लिक्विड फॉर्म मध्ये, आणि जेव्हा ते वेपरच्या फॉर्म मध्ये जातं तर तेव्हा ती जी प्रोसेस आहे लिक्विड टू कन्वर्ट वेपर, ती वेपरायझेशन किंवा एव्हापोरेशन म्हणतात त्याला. तर जेव्हा ती पूर्ण हे प्रोसेस होतात ती तेव्हा हीट लागत राहते. आणि जी हीट का लागते? कारण जे ऍटम असतात लिक्विड मधले ते तोडण्यासाठी, ते म्हणजे जे लिक्विड मधले ऍटम तोडन तर तुटले तर तेव्हाच ते वेपर बनेल ना. ते पूर्ण बाजूबाजूला होतील, एअर म्हणजे वेपरच्या याच्यामध्ये फॉर्म मध्ये जातील. त्यामुळे जी हीट लागन ती
या प्रोसेसला लागल आणि त्यामुळे जेव्हा स्वेट हे एव्हॅपोरेशनच्या रूपांतरण होतं तर तेव्हा यासाठी हीट लागते आणि तेच इथं सांगितलेलं आहे की एव्हॅपोरेशन ऍब्झॉर्ब हीट. याच्यात लावण्याला सांगायचं काय भरपूर काय होतं, पण तिला एवढंच व्यवस्थित स्पष्टपणे सांगता नाही आलं, पण प्रयत्न खूप छान होता, आवडला हॅलो मला. सर. हा शिवम, सर मी सांगू. बरं सांग बेटा. तर सर जेव्हा आपल्याला घाम येतो ना, हम्म. घाम लिक्विड मध्ये, आता लावण्याने सांगितलं ते बरोबर आहे. हम्म. त्याच्यामध्ये फक्त लेटेंट हीट म्हणून जो कॉन्सेप्ट असतो ना, ती तिथे वापरली जाते. म्हणजे जे इव्हॅपोरेशन होतं ना लिक्विडचं टू गॅस, त्याच्यासाठी लेटेंट हीटची आवश्यकता असते. तर ती लेटेंट हीट आपल्या बॉडीतून घेतली जाते, म्हणजे उष्णता. व म्हणून जेव्हा आपली लेटेंट हीट होईल ना बॉडीची, तेव्हा आपली बॉडी स्वेटने कूल राहते, असं आहे ते. व्हेरी गुड. येस येस. आता हेच आता तुम्ही सांगितलं ना, तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे. आता आपल्याकडे छोटी मुलं पण आहेत, त्यात छोटं उत्तर पण मी सांगतो आणि तुमचा कॉन्सेप्ट एक्झॅक्टली बरोबर आहे की जेव्हा आपलं शरीर कोणतंही काम करतं तर आपलं बॉडी जी आहे ना ती गरम होते, हीट होते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या हीट प्रोड्यूस, आपल्या बॉडीतनं हीट रिलीज होते, म्हणजे आपलं शरीर गरम होतं. मग आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपलं बॉडी काय करते, लिक्विड फॉर्म मध्ये स्वेट बाहेर टाकते. ठीक आहे, मग त्याचं जे इव्हॅपोरेशन होतं ऍज पर लेटेंट हीट, त्यामुळे इव्हॅपोरेशनमुळे हीट जी ऍब्झॉर्ब केली जाते, इव्हॅपोरेशन होतं, हीट ऍब्झॉर्ब होते आणि आपल्या शरीराला थंडावा मिळतो. जे शरीराचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असतं, म्हणजे घाम येतो ना, आपण खूप पळत राहिलो तर आपल्या बॉडीचे जे ऑर्गन्स असतात ते एक्सरसाइजमुळे किंवा ह्याच्यामुळे स्वेटिंग प्रोड्यूस करतात. का तर आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी. त्याचं करेक्ट उत्तर आहे इव्हॅपोरेशन ऍब्झॉर्ब हीट. समजलं मी, पूर्ण डिटेलमध्ये जात नाहीये. आन्सर बऱ्यापैकी दोघांनी व्यवस्थित दिलं होतं. ज्यांना कोणाला समजलं नाही त्यांच्यासाठी एक्झाम्पल, म्हणजे उत्तर सांगितलं थोडक्यामध्ये, की ज्यावेळेस शरीर आपलं गरम होतं तर घामामुळे थंडावा का मिळतो, कारण की घामाचं आणि आपल्या शरीरातली बाहेर पडणारी उष्णता यांच्यामध्ये बाष्पीभवनाची क्रिया होते आणि त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. सोप्या भाषेमध्ये, जे आपल्या 8वी 9वी 6वीचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 14 क्वेश्चन घेऊया. वाय डज स्टोन सिंक इन अ वॉटर? वाय डज स्टोन सिंक इन अ वॉटर? दगड हा पाण्यात का तरंगतो? तर पहिला ऑप्शन आहे स्टोन इज हेवी, दगड हा जड आहे. डेन्सिटी ऑफ स्टोन इज मोर दॅन वॉटर. डेन्सिटी ऑफ स्टोन, दगडाची घनता, डेन्सिटीचा अर्थ होतो घनता, इज मोर दॅन वॉटर, ही पाण्यापेक्षा जास्त आहे. वॉटर पुशेस इज डाऊन अँड स्टोन ऍब्झॉर्ब वॉटर. सर ऑप्शन काय असू शकतो? सॉरी, काय उलट सांगितलं. वाय डज अ स्टोन सिंक इन अ वॉटर? दगड पाण्यामध्ये का बुडतो, असा अर्थ आहे. दगड जड आहे. दुसरा ऑप्शन आहे डेन्सिटी ऑफ स्टोन इज मोर दॅन ऑफ वॉटर. अँड सी ऑप्शन आहे वॉटर पुशेस इज डाऊन अँड स्टोन ऍब्झॉर्ब्स वॉटर. काय ऑप्शन असू शकतो? सर मी सांगू? प्रश्न आणि अर्थ दोन्ही पण सांगायचे. येस सर, मी सांगू जागृती? सर त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, स्टोन इज हेवी. म्हणजे सर आपण जेव्हा पाण्यामध्ये दगड टाकतो तेव्हा तो हेवी असतो, म्हणजे त्याला वजन जास्त असतं, त्यामुळे मग तो पाण्यामध्ये बुडून जातो, म्हणजे पाण्यामध्ये सिंक होऊन जातो. अजून कोणाला काय सांगायचंय? कोण सर सांगेल? मी सांगू का? मी सांगू? संग्राम सांगेल. हा सांगा. सर ऑप्शन बी सर. का बी? कारण की सर दगड पाण्यात बुडतो कारण त्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते सर. कारण उलाढालीच्या तत्वानुसार जर एखाद्या वस्तूची घनता तिच्या द्रवापेक्षा कमी असेल तर ती तरंगते आणि जर तिची घनता द्रवापेक्षा जास्त असेल तर ती बुडेल.
दगडाला खाली खेचणारे गुरुत्वाकर्षण बल पाण्याने लावलेल्या वरच्या दिशेने सर चालणाऱ्या बलापेक्षा जास्त असते सर. कारण म्हणूनच सर ऑप्शन बी दगडाची घनता पाण्यापेक्षा जास्त असते सर. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू संग्राम, व्यवस्थित उत्तर दिलं. जागृती, तुझं उत्तर होतं की स्टोन इज हेवी. सगळ्याच वस्तू जड असतात त्या पाण्यामध्ये बुडतात. आणि काही दगड आपण असं पण पाहिलं की पाण्यावर तरंगतात, जसं की आपला राम सेतू. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये दगड पाण्यात टाकले होते तर ते पाण्यावर तरंगले होते, कारण की त्या दगडांची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होती, त्यामुळे ते दगड पाण्यावर तरंगले. इथे दगड पाण्यात का बुडतो, तर असा प्रश्न होता. तर स्टोन इज हेवी, दगड जड असतो. दुसरा ऑप्शन होता डेन्सिटी, म्हणजे दगडाची घनता ही पाण्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे दगड पाण्यात बुडतो. हा ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन, वॉटर पुशेस डाऊन, म्हणजे पाणी त्याला खाली खेचतं. हा ऑप्शन रॉंग आहे. सायंटिफिक रिझन आपल्याला माहिती पाहिजे. त्यातलं सायंटिफिक रिझन होतं की डेन्सिटी ऑफ स्टोन इज मोर दॅन वॉटर. स्टोन ऍब्झॉर्ब वॉटर, तर ते ऑप्शन असू शकत नाही. म्हणजे दगड काय करतो, पाणी शोषून घेतो का, तर हे नाही. समजलंय का सर्वांना की याचं उत्तर होतं डेन्सिटी ऑफ स्टोन इज मोर दॅन वॉटर. जर समजा आपण पाण्यामध्ये लाकूड टाकलं तर ते पाण्यावर फ्लोट करेल, तरंगेल. का, तर ते लाकडाची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते, पण या ठिकाणी स्टोनची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असल्यामुळे स्टोन पाण्यामध्ये डिप करेल. सो नेक्स्ट क्वेश्चन, 16 क्वेश्चन. ब्लॉकिंग एअर सप्लाय टू अ फायर इफेक्ट. ब्लॉकिंग एअर सप्लाय टू फायर, व्हॉट इज द इफेक्ट, करेक्ट इफेक्ट. कारण सांगितले ब्लॉकिंग एअर सप्लाय टू फायर, म्हणजे आगीला जो आपण मदत करणारा एअर आहे तो ब्लॉक केला, म्हणजे आग प्रज्वलित होण्यासाठी जी एअरची गरज लागते ते आपण ब्लॉक केली, अडथळा आणला. सो ऑप्शन ए, फायर इन्क्रीजेस, म्हणजे आग वाढेल. ऑप्शन बी, फायर स्टॉप, आग प्रज्वलित होण्याचं थांबेल. आणि ऑप्शन सी आहे, फायर चेंजेस कलर, म्हणजे त्याचा कलर मध्ये बदल होईल. आणि ऑप्शन डी सांगितलंय, फायर बिकम्स वॉटर, म्हणजे आग पाणी बनेल. काय असू शकतो, होऊ शकतो उत्तराचं? सर मी सांगू शकतो. हा सर. सर आन्सर बी, फायर स्टॉप. का फायर स्टॉप? सर सगळे एअर आपण ब्लॉक केले तर म्हणजे आग पेटू शकत नाही, कारण की आगीला ऑक्सिजन शिवाय ती पेट घेत नाही. तिला ऑक्सिजनचीच गरज लागते, त्यामुळे ती पेट घेऊ शकत नाही. बघा बरं, मी सांगतो तुम्हाला की सर? याच्यामध्ये, हा कोण बोललं? मी एक एक्झाम्पल देऊ का? हा, जसं की सर आपण आता बघतो मिथेन गॅस आहे, त्याला पण फ्लेमेबल होण्यासाठी म्हणजे त्याला आग लागण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तसंच आपलं आग आहे, तिला पण आग लागण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आता इथे एअर मध्ये आपण, व्हेरी गुड कृष्णा, उत्तर करेक्ट आहे. फायर स्टॉप म्हणजे आग पेटूच शकत नाही. हा जागृती, आपण तुझ्याकडे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आपण एक मिनिट जरा थांबायचं. थोडक्यात उत्तर करेक्ट आहे की फायर स्टॉप होईल. जसं एअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे, ठीक आहे, आणि फायर ग्लो करण्यासाठी म्हणजे वाढण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. आपण ती एअर जी आहे तीच ब्लॉक केली सगळीकडून, एअर सप्लायच दिला नाही फायरला. फायर म्हणजे आग आहे, तर आग अजून प्रज्वलित होऊ शकत नाही, थोड्या वेळाने ते विझून जाईल. सो करेक्ट ऑप्शन आहे फायर स्टॉप्स. क्वेश्चन नंबर 18 मला एक्सप्लेन करेल आदिती सानप आणि आन्सर पण सांगेल. क्वेश्चन नंबर 18. आदिती, ठीक आहे, आदिती नाहीये. सो शिवम, तू सांगू शकतो? शिवम पवार. यस सर. सर याचा आन्सर आहे बी, गॅस एक्सपांड. कारण की जे गॅसचे शिवम, उत्तर मला समजलंय. तू प्रश्न एकदा व्यवस्थित वाच. आपले बाकीचे पण स्टुडंट आहेत, त्यांना पण
जर प्रश्न कळाला नसेल त्याचं उत्तर त्यांना पण समजेल. सोप्या पद्धतीत सांग. बरोबर सांगितलंय तू. क्वेश्चन वाच आणि मग एक्सप्लेन कर. ओके सर. हम्म. तर क्वेश्चन आहे इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ गॅस. आता गॅस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जो गॅस असतो तो दाबला जातो, गॅस एक्सपांड तो वाढतो, म्हणजे त्याची जी व्हॅल्यूम असते घेण्याची ती वाढते. गॅस फ्रीजेस म्हणजे तो बर्फ कसा एका ठिकाणी फ्रीज होतो त्यापैकी, आणि गॅस डिसअपिअर म्हणजे तो गायब होतो. तर याचं बरोबर आहे ऑप्शन की गॅस एक्सपांड्स. म्हणजे आपण जेव्हा गॅसला हीट करतो तेव्हा त्याचे जे मॉलिक्यूल असतात म्हणजे ॲटम्स असतात ते जी हीट एनर्जी दिलेली ती गेन करतात आणि व्हायब्रेट व्हायला लागतात. त्यांच्यात जी कायनेटिक एनर्जी असते ना त्यामुळे ते व्हायब्रेट होतात आणि त्यांचं टेम्परेचर वाढतं. त्याच्यामुळे ते एक्सपांड व्हायला सुरुवात होतं. व्हेरी गुड. शिवमचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न असा होता, गॅस म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये बोलतो वायू, इन्क्रीज म्हणजे वाढतो. जर समजा आपण इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ गॅसला म्हणजे वायूचं जर तापमान वाढवलं, म्हणजे टेम्परेचर त्यानं वाढवलं, जे गॅस आहे त्याला आपण उष्णता दिली, ती उष्णतेचं तापमान आपण जर वाढवलं असेल, टेम्परेचर वाढवलं असेल, तर त्याच्यामध्ये काय बदल होईल, त्याचा परिणाम काय होईल? गॅस कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे वायूतले जे कण आहेत ते आकुंचन पावतो, वायू आकुंचन पावेल. कॉन्ट्रॅक्टचा अर्थ होतो आकुंचन पावणे. आणि गॅस एक्सपांड म्हणजे काय, की गॅस प्रसरण पावणे. आणि सी ऑप्शन आहे गॅस फ्रीजेस, म्हणजे गॅस काय होतो गोठून, त्याचा बर्फाचा गोळा कसा तयार होतो तसा गोठला जाईल. आणि तिसरा ऑप्शन आहे गॅस डिसअपिअर, म्हणजे गॅस जो आहे म्हणजे वायू येतो दिसेनासा होईल, कुठंच म्हणजे काहीच दिसणार नाही, अशी कंडिशन होईल का जर आपण गॅसला टेम्परेचर दिलं, तसं टेम्परेचर देणं वाढवलं तर, वायूचं तापमान देणं वाढवलं, वायूला जे उष्णता देतोय त्याचं टेम्परेचर अजून जास्त वाढवलं, तर त्याच्यामध्ये काय बदल होईल? तर याचं उत्तर असं आहे की वायूचे जे पार्टिकल्स असतात, गॅस मधले जे पार्टिकल्स आहेत म्हणजे छोटे छोटे कण आहेत ते एकमेकांपासून दूर जातील, त्यामुळे गॅस हा एक्सपांड होईल. कॉन्ट्रॅक्ट कधी होईल, जर आपण त्या गॅसला थंड केलं तर तो कॉन्ट्रॅक्ट, त्याचे मॉलिक्युल्स जवळ येतील, आणि अजून केलं तर तो फ्रीज बनून जाईल, त्याचा गोळा बनून जाईल. आणि डिसअपिअर म्हणजे नाहीसा होईल. तर या ठिकाणी टेम्परेचर वाढवतोय म्हणून गॅस एक्सपांड होईल. इथपर्यंत आपण थांबूयात. बरेचसे क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. काही डाऊट असतील या क्वेश्चन मध्ये तर आपण पुन्हा नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. सर मी 19 क्वेश्चनचा आन्सर सांगू का? सर मी सांगू का? आपण पुढच्या हा बेटा आदित्य. सर मी बोलू का? हा सर सांगू अनुष्का? आदित्य, एक मिनिट. आदित्यचा काय प्रश्न आहे ते ऐकू, मग मयूर तुझ्याशी बोलतो मी. हा सर तुम्ही मला आन्सर द्यायचं होतं, बट लॅपटॉपवर ना कर्सर पूर्ण अटकून गेला, म्हणजे डायरेक्ट लॅपटॉपच हँग झालेला आणि तुमचा आवाज पण येत नव्हता. सर क्वेश्चन नंबर 18 एकदा एक्सप्लेन कराल का प्लीज? इथे क्वेश्चन असा होता हॅलो की सर. हा जागृती. सर मी सांगू? जागृतीला सांगायचं, जागृतीचा आन्सर ऐक आदिती. हा येस सर. आपल्याला इथे क्वेश्चन दिलेला आहे इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ गॅस. तर याचं आन्सर आहे गॅस कॉन्ट्रॅक्ट. हेच ना सर? म्हणजे जागृती तू पण नीट ऐकलं नाही, अर्धवट उत्तर नाही द्यायचं. याचं शिवमने उत्तर व्यवस्थित दिलं होतं. मी पुन्हा रिपीट करतोय की इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ गॅस, जर तुम्ही गॅसचं तापमान वाढवलं तर गॅसमध्ये काय बदल होईल? गॅस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावेल. हा ए ऑप्शनचं एक्सप्लेनेशन आहे. गॅस एक्सपांड म्हणजे गॅस प्रसरण पावेल, म्हणजे वायू एकमेकांपासून दूर जातील, वायूचे कण एकमेकांपासून दूर जातील म्हणजे प्रसरण पावणे. सी ऑप्शन आहे गॅस फ्रीजेस, म्हणजे तो वायू गोठला जाईल. आणि डी ऑप्शन आहे गॅस डिसअपिअर, गॅस नाहीसा होईल. तर शिवमने याचं उत्तर दिलं होतं की गॅस एक्सपांड म्हणजे जर आपण वायूला उष्णता दिली, त्याचं टेम्परेचर वाढवलं, तर त्याचे मॉलिक्यूल एकमेकांपासून, जसं मेटलचे मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जातात आणि त्यांची लेंथ वाढते, तसे गॅस मधले पण मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जातात आणि गॅस हा एक्सपांड होतो, विस्तारतो. का तर आपण त्याचं टेम्परेचर वाढवलंय म्हणून. हा, जर टेम्परेचर कमी केलं असतं तर ते कॉन्ट्रॅक्ट झाले असते. त्याचं करेक्ट आन्सर आहे गॅस एक्सपांड. जागृती समजलंय?
येस सर, सॉरी. ठीक आहे, आता चुकू नका. इथे आपले जे चुकीचे काही कॉन्सेप्ट असतील ते आपण क्लिअर करू, समजून घेऊ, पण एक्झाम मध्ये चुकू नका. ओके, आपण थँक्यू आता इथे सर हा, फॉर इथे रिपीट थांबू. करायला. हा, ठीक आहे, आता इथे थांबूयात. आपण पुढचा याच्यावर जाऊयात. कॉन्सेप्ट एकदम छोटासा आहे, त्याचे क्वेश्चन नेक्स्ट सेशन मध्ये होतील आपले. फक्त कॉन्सेप्ट Yes, तरी sir. कम्प्लीट होईल. ठीक आहे, ओके. आणि मी तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिसला देतोय. मी पुन्हा एकदा सांगतोय की क्वेश्चन मी तुम्हाला अगोदरच देतो, तुम्ही त्याच्यावर विचार करा, आणि मग नेक्स्ट सेशनला जसं आपण राहिलेले क्वेश्चन्स पूर्ण घेतो, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील ते कव्हर होतील. ठीक आहे, चुकलं तरी काय हरकत नाही, एक्झामला चुकायचं नाही. आपण प्रॅक्टिस करताना चुकलो तरी चालेल, पण फायनल एक्झाम मध्ये चुकायचं नाहीये. ठीक आहे, मी स्टॉप करतोय स्क्रीन. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपण पाहूया. स्क्रीन दिसते माझी? येस सर. आज जो आपला डे 5चा सेशन आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एथिक्स इन सायन्स. सायन्स मधले नैतिक विचार किंवा नीतिमत्ता म्हणजे परफेक्शन काय असतं त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. एथिक्स इन सायन्स. सो व्हॉट इज एथिक्स इन अ सायन्स, म्हणजे वैज्ञानिक नीतिमत्ता म्हणजे नक्की काय असतं, त्याच्याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर काय काय करावं लागेल. एक मिनिट, कोणाचा हँड रेज आहे, काही विचारायचं आहे तुम्हाला? हा स्वरा, तुला काय विचारायचंय का? जागृती, तुम्हाला काय विचारायचंय का? अनुष्का, तुला काय विचारायचंय का? तुम्ही हँड लोअर करा. काही डाऊट असेल तर मी तुम्हाला बोललो ना की तुम्ही हँड रेज करत जा. तर व्हॉट इज एथिक्स इन सायन्स आपण कॉन्सेप्ट पाहतोय. एथिक्स इन सायन्स मधले जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण आज पाहणार आहोत. तर पहिलं एथिक्स इन सायन्स काय असतं ते समजून घेतलं पाहिजे. सो एथिक्स इन सायन्स मीन्स डुईंग सायंटिफिक वर्क ऑनेस्टली, रिस्पॉन्सिबिली अँड फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी. म्हणजे की जेव्हा आपण वैज्ञानिक नीतिमत्तेचा अभ्यास करतो मग त्याच्यामध्ये वैज्ञानिक वापर म्हणजे सायंटिफिक गोष्टीचा यूज करतो ना तो प्रामाणिकपणे केला पाहिजे, ऑनेस्टली केला पाहिजे, जबाबदारीने केला पाहिजेत आणि समाजाच्या हितासाठी केला पाहिजे. म्हणजे कोणताही सायंटिस्ट ज्यावेळेस सायंटिफिक एथिक्सचा यूज करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टोरी सांगतो तुम्हाला, म्हणजे हा कॉन्सेप्ट जरा व्यवस्थित लक्षात राहील की एखाद्याला कुठल्या गोष्टीचा शोध लागलाय, सायंटिफिकली करेक्ट आहे ते आणि त्याचा वापर खूप चांगला आहे आणि त्याचा बॅड यूज पण होऊ शकतो. तर कोणताही एक्सपेरिमेंट केला तर त्याचे गुड इफेक्ट्स पण आहेत आणि बॅड इफेक्ट्स पण आहेत. तर तो गुड इफेक्ट साठी आणि सगळ्यांसाठी हेल्थियर असेल तर तो एथिक्स सायन्स साठी काय करेक्ट आहे, वैज्ञानिक त्याची नीतिमत्ता व्यवस्थित आहे. उदाहरणार्थ एक्झाम्पल देतो, ज्यावेळेस ऍटम बॉम्बचा शोध लागला होता तर तो हिटलरकडे द्यायचा का अमेरिकेकडे द्यायचा ऍटम बॉम्ब, याचा विचार केला सायंटिस्टने. की हिटलर त्यावेळेस खूप क्रूर होता. त्याला माहितीये की जर मी ऍटम बॉम्बचा शोध लावला आणि ही गोष्ट हिटलरकडे दिली तर हिटलर सगळीकडे काय करेल, तो ऍटम बॉम्बचा विचार न करता सगळीकडे तो टाकून देईल आणि सगळ्या लोकांची जीवितहानी होईल, म्हणजे सगळे मरून जातील. सो ज्यावेळेस ऍटम बॉम्बचा रिसर्च जर्मनीमध्येच लागला होता तो अमेरिकेकडे का गेला, कारण की त्या सायंटिस्टने विचार केला की जर हा शोध लागलेला मी हिटलरला सांगितला तर हिटलर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सरासर कुठेही बॉम्ब टाकू शकतो आणि त्याच्यापासून खूप मोठी जीवितहानी होऊ शकते. ह्या सायंटिस्टने त्याचा पूर्ण रिसर्च केला होता वैज्ञानिकाने आणि तो नैतिक मूल्यांचं पालन करून त्यांनी विचार करून त्याचा यूज केला, म्हणून तो हिटलरकडे न देता दुसरीकडे दिला. तसंच सायन्स मध्ये पण आता समजा तुम्हाला सांगितलं की अभ्यास करायचा आहे आणि मग परीक्षेला उत्तर लिहायचंय, तर बरेच जणांचं काय करतात की तर काही मुलं असे असतात की ते अभ्यास न करताच कॉपी करतील, मग ह्याचं बघून लिहितील, मग ते त्याचे एथिक्स नाहीत ना, ते कॉपी करण्यावर तो जास्त
डिपेंड आहे. मग हे समाजाच्या दृष्टीने चुकीचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती खूप मेहनत घेतोय, स्टडी करतोय प्रॉपरली आणि त्याचा पेपर कुठला तरी दुसरा मुलगा पाहून घेतो. मग ह्याच्यात इथिक्सचं काय येतोय? जबाबदारीपणा नाही येत, गैरवापर केला जातो. त्याला बोलतो आपण एथिक्स इन सायन्स. समजलंय का सगळ्यांना? की त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि कल्याण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र इन्व्हॉल्व्ह असल्या पाहिजेत. त्याला बोलतो आपण एथिक्स इन सायन्स, म्हणजे विज्ञानात असलेली योग्य नीतिमत्ता. येस सर समजलंय? ओके. येस सर समजलं. आता पुढे जाऊया आपण. सो व्हाय एथिक्स इज इम्पॉर्टंट इन सायन्स. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड आहे आपली. व्हाय एथिक्स म्हणजे वैज्ञानिक नीतिमत्ता आपल्याला सायन्स मध्ये काय एवढी महत्वाची आहे. तर सायन्स हॅज अ ग्रेट पॉवर, म्हणजे विज्ञानामध्ये खूप मस्त आणि खूप समजेल अशी एक मोठी शक्ती आहे त्याच्यामध्ये. रॉंग यूज कॅन कॉज हार्म, चुकीचा वापर करून नुकसान करू शकतो आपण. ती गोष्ट जर आपल्याला एथिक्स का महत्वाचे वाटतात, की विज्ञान इम्पॉर्टन्स आहे, पॉवरफुल पण आहे आणि रॉंग यूज कॅन कॉज हार्म. जर रॉंग त्याचा आपण सायन्सचा जर चुकीचा वापर घेतला तर नुकसान आपण करू शकतो लोकांचं. आणि एथिक गाईड्स करेक्ट यूज ऑफ सायन्स. एथिक्स काय करतं? सायंटिफिक ज्या गोष्टी आहेत ना त्याला परफेक्ट डायरेक्शन देतात, चुकीचा वापर करण्यापासून वाचवतं. तो त्यासाठी इम्पॉर्टंट आहे एथिक्स. सायन्स मध्ये आपण एथिक्स काय इम्पॉर्टन्स एवढे लक्षात ठेवतो, कारण की विज्ञानात एक मोस्ट ऑफ मेजर पॉवर आहे. त्याचा चुकीचा वापरमुळे कुणाचा हानी पण होऊ शकते, बॅड यूज पण होऊ शकतो त्याचा. म्हणजे माणसांवर परिणाम होऊ शकतो, प्राण्यांवर परिणाम होऊ शकतो. मग म्हणून विज्ञानाला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला एथिक्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे नीतिमत्ता त्याच्यातली वैज्ञानिक नीतिमत्ता खूप महत्वाची. नेक्स्ट आहे की एथिकल प्रिन्सिपल्स इन सायन्स. म्हणजे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते एथिकल प्रिन्सिपल फॉलो करतात सायन्समध्ये, ते कोणकोणते? तर फर्स्ट आहे ऑनेस्टी, म्हणजे सत्य, माहिती जशी आहे तशी मांडता आली पाहिजे. म्हणजे आपण प्रयोग करताना जी गोष्ट आपल्याला कळली ती आहे तशी मांडली गरजेचं आहे. आपण चुकीचं जर लिहिलं तर त्याचा मिसयूज केला जाऊ शकतो आणि वेगळाच काहीतरी मेसेज लोकांपर्यंत पोहोचला जाऊ शकतो. दुसरं रिस्पॉन्सिबिलिटी, तो ज्यावेळेस आपण एखादं सायन्समध्ये प्रॅक्टिकल करतोय त्याची जबाबदारी पण तेवढी घेणं गरजेचं आहे की जो मी प्रॅक्टिकल करतोय त्याच्यामुळे लोकांवर काय परिणाम होईल. मी असं काय केलंच नव्हतं, मी काय पर्यावरणाचा विचारच नव्हता केला. ह्या सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तो प्रॅक्टिकल म्हणजे एक्सपेरिमेंट करणं तेवढंच महत्वाचं आहे. सेफ्टी, तो जो तुम्ही एक्सपेरिमेंट करताय त्याच्यात सुरक्षितता पण बाळगणं गरजेचं आहे. पूर्वी बघा सर्रास म्हणजे जे छोटे मोठे प्राणी आहेत त्यांच्यावर प्रयोग केले जायचे. उदाहरणार्थ ससे, उंदीर यांच्यावर कुठली नवीन म्हणजे आता मेडिसिनल यूज मध्ये बोलतोय की मेडिकलचा यूज पहिला त्या प्राण्यांवर केला जायचा आणि नंतर मग आपल्या शरीरावर त्याचा उपचार केला जायचा. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, ते प्राणी मरून जायचे. मग आपण एक्सपेरिमेंट करतोय कुणावर? तर प्राण्यांवर. का? तर ते आपल्यापेक्षा छोटे आहेत, मग त्यांचा पण जीव तेवढाच महत्वाचा आहे ना. मग आता गव्हर्नमेंटनी असं केलं की कोणत्याही प्राण्यावर काही उपचार करताना तुम्ही आमची परमिशन घ्या. त्या प्राण्याचा जीव पण तेवढाच महत्वाचा आहे. प्रयोग करताना सुरक्षितता त्याला तेवढंच जपून ठेवणं पण गरजेचं आहे. जीवनाचा आदर, सजीवांना अनावश्यक त्रास न देणे. बघा रिस्पेक्ट फॉर लाईफ, म्हणजे एक्सपेरिमेंट करतोय तर त्यांच्या आपण जीवाशी खेळतोय ना, ते मुख्य प्राणी आहेत. तर अनावश्यक त्रास न देता नाही आला पाहिजे. ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जेव्हा आपण की इथिकल्स प्रिन्सिपल्स पाहतो सायन्स मधले. तर आणि लास्ट आहे एन्व्हायरमेंटल केअर, पर्यावरणाचं संरक्षण. बघा कोणतेही आता मोठमोठे कारखाने असतात, मोठं काही प्रोडक्शन प्रोड्यूस करतात आणि त्याच्यातला जो कच्चा माल उरतो, वेस्टेज मटेरियल असतो, तर सरळ सरळ सांडपाणी नदीमध्ये सोडून देतात. मग त्या नदीच्या पाण्यात ते पाणी मिसळल्यानंतर माणसांना आजार होतात. पाण्याचं प्रदूषण होतं वेगळंच. काही ठिकाणी वनस्पती पण उगवत नाही, मग पर्यावरणाचं पण नुकसान होतं. मग अशा गोष्टी न घडल्या पाहिजेत, त्यासाठी आपण हे विचार, हे की पॉइंट्स लक्षात ठेवतो. समजलंय का सर्वांना? येस सर. येस सर. येस सर. येस सर. एथिक्स इन सायन्स म्हणजे सायंटिफिकली करेक्ट. मी थँक्यू. आपण स्टॉप करूया, पुढे जाऊया. की एथिक्स इन सायन्स मध्ये काय करतो आपण? ऑनेस्टी,
रिस्पॉन्सिबिलिटी आणि सेफ्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय गोष्ट करेक्ट आहे याचा जास्त विचार करतो. नेक्स्ट स्लाइड वर आपण जाऊया. की एथिक्स इन सायन्स इज अ सिम्पल एक्सप्लेनेशन. ह्याचं सिम्पल एक्सप्लेनेशन पाहूया. की मी सोपं उदाहरण तुम्हाला मराठीत दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये दिलेलं नाही, कारण की सगळ्यांना समजून यावं म्हणून. क्वेश्चन रीड केल्यानंतर समजून येतो बऱ्याच जणांना, तर पटकन हा टॉपिक कव्हर व्हावा म्हणून मी मराठीत एक्झाम्पल दिलं याचा. कोणाला नाही समजत तर त्यांनी मला सांगू शकता. एथिक्स इन सायन्स ऍज अ सिम्पल एक्सप्लेनेशन. उदाहरण पाहूया एक. परीक्षेतील प्रामाणिकपणा. एका विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तर माहित नसतानाही कॉपी केली. उत्तर माहित नव्हतं, मग कोणाच तरी बघून लिहिलं, कोणाला तरी विचारलं किंवा चीट आणून लिहिलं. तर चर्चेचा प्रश्न असा, ही कृती योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? की त्याला उत्तरच माहित नव्हतं पण त्यांनी कॉपी केली आणि त्याला पूर्ण मार्क मिळाले. तर ही कृती योग्य आहे का? तर ही कृती चुकीची काय? जसं परीक्षेत कॉपी करणं चुकीचं आहे, तसंच विज्ञानात खोटी माहिती लिहिणं किंवा निकाल बदलणं हे अनैतिक आहे. म्हणजे एथिक्स इन सायन्स मध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी प्रेझेंट करणं करेक्ट नाहीये, अनैतिक येते. अनएथिकल्स बोलतो त्याला आपण, अनैतिक सगळं. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगतो. समजा मी 10वीचा विद्यार्थी आहे आणि मला विज्ञान काही येतच नाही आणि मी विज्ञानाचा पेपर कॉपी करून लिहिला आणि कॉपी केला मी, मला 100पैकी 100 मार्क मिळाले आणि मी पुढच्या वर्गात जाण्याच्या अगोदर मला एक नोकरी लागली जी विज्ञानावर आधारित आहे. आणि मला त्यांनी कामावर का ठेवून घेतलं? कारण की मला विज्ञानात चांगले मार्क आहे. आणि त्यांना माहित नाही की मी विज्ञानाच्या परीक्षेमध्ये कॉपी केली आणि त्यांनी मला काहीतरी प्रॅक्टिकल करायला सांगितलं आणि मी चुकीच्या गोळी वगैरे ते मिक्स करून काहीतरी बनवलं आणि लोकांना दिलं. मग ह्याच्यामध्ये अनैतिकपणा काय आला? की मी परीक्षेत कॉपी केली होती ती लपवलं, त्यांनी मला कामावर पण ठेवलं, तिथे पण मी लबाडी केली आणि त्याच्यापासून इतर लोकांना त्रास झाला. म्हणजे विज्ञानात सत्य सांगणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज एथिक्स इन सायन्स. म्हणजे प्रामाणिकपणा त्यासाठी, म्हणून आपण बोलतो ना की कॉपी केलं काय होणार आहे, मला मार्क्स तर मिळणार आहेत. मार्क्स मिळणार आहेत, आता मार्क्स मिळतील, पण जो तुम्हाला काम मिळणार आहे त्या कामामध्ये पण मग तुम्ही चुकीच्याच गोष्टी करणार आणि त्याच्यापासून काहीतरी बॅड यूज होईल. म्हणून एथिक्स इन सायन्स खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे दुसरं एक्झाम्पल. वनस्पतीचा आपण प्रयोग करत होतो. वनस्पतीचा प्रयोग करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वनस्पतीची वाढ पाहण्याचा प्रयोग दिला. एका विद्यार्थ्याने काय केलं? प्रयोगासाठी वनस्पतीची पाने तोडून टाकली. वनस्पतीची पाने जी होती ना, वनस्पतीची पानच तोडून टाकली आणि आपल्याला प्रयोग काय करायचा होता? सूर्यप्रकाशात वनस्पतीची वाढ कशी होते हे शोधायचं होतं आपल्याला. ठीक आहे. वनस्पतीचा प्रयोग करताना त्यांनी वनस्पतीची पानच तोडली. तर चर्चेचा विषय हा आहे की हे करणं गरजेचं होतं का? जाणून बुजून एखाद्याने पानच तोडून टाकली तर त्याच्यामुळे काय होईल की ती वनस्पती जी आहे त्याची वाढ खुंटेल किंवा ते झाड मरून जाईल. आणि दुसरी गोष्ट की इतर विद्यार्थी तो प्रयोग पाहणार होते, त्यांना तो प्रयोग पाहता येईल का? नाही येणार. मग ते अनएथिकल आहे. म्हणजे इतर लोकांसाठी त्यातनं काहीतरी शिकण्याचा एक गोष्ट होती ती लोकांना समजली नाही. आणि वनस्पतीची वाढ पण आपल्याला पाहता येणार नाही का? तर त्यांनी काय केले? एका विद्यार्थ्यांनी जाणून बुजून मज्जा म्हणून काय केलं? सगळी पानच तोडून टाकली. हे असं होतं, आपण मजेमध्ये करतो, पण त्याचा वापर आपल्या शाळेमध्ये बघा आपण मजा म्हणून करतो असं, पण त्याच्यापासून निसर्गाचं पण नुकसान होतं आणि आपण जो प्रयोग करणार होतो तो पण आपल्याला प्रयोग व्यवस्थित करता येत नाही. अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे की ह्याच्यात सायंटिफिक एथिक्स कुठे आहेत त्याच्यात. की उदाहरण प्राण्यांवरील प्रयोग. मी मगाशी सांगितलं एका शास्त्रज्ञांनी प्रयोग करताना प्राण्यांना वेदना दिल्या जरी दुसरा सुरक्षित मार्ग उपलब्ध होता. म्हणजे काय केलं की त्यांनी जाणून बुजून प्राण्यांना कुठली लस टोचली, त्यांचा पाय कापला वगैरे आणि त्याचा उपचार करायला लागला जाणून बुजून, दुसरा पर्याय उपलब्ध असताना सुद्धा. तर याच्यामध्ये काय केलं की त्यांनी प्राण्यांना त्रास दिला. त्याला काय वाटतं, माणसांना त्रास देण्याऐवजी आपण प्राण्यांना त्रास देऊ. तर हा जीवनाचा अनादर आहे. म्हणजे प्राण्यांचा जीव पण तेवढाच महत्वाचा आहे जेवढा आपला.
मग विज्ञानात जीवनाचा आदर करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. जिथे पर्याय उपलब्ध आहे तिथे प्राण्यांना इजा करणे हे अनैतिक आहे, अनैतिक्स आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट लास्टचं की एका व्यक्तीने काय केलं, प्रयोगाचे जे कन्क्लुजन पार्ट असतो, रिझल्ट असतो, तोच चेंज करून टाकला. म्हणजे काय केलं की जो प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट करत होता स्टुडंट आणि त्याचं उत्तर चुकीचं आलं, म्हणून त्यांनी काय केलं, ते पान फाडून टाकलं आणि जी उत्तर त्यांनी पाठ केली होती ती लिहिली. तर निरीक्षण नोंदवणे हे वैज्ञानिकाचं कर्तव्य आहे आणि चुकीचा निकाल लागेल म्हणून यांनी काय केलं, ते सगळंच काहीतरी बदलून टाकलं. तर हा अनैतिक वर्तन आहे, अनएथिकल बिहेवियर आहे, ह्याच्यामध्ये अनएथिक्स आहे हे सांगितलं. सो एथिक्स इन सायन्स मध्ये खूप इम्पॉर्टन्स काय की सगळ्या गोष्टींचा विचार करणं की ज्याच्यापासून कोणाला हानी नाही होणार आणि सगळ्या गोष्टींचं पालन केलं जाईल. सो लास्ट समराइज करूया आपण ह्याला टॉपिकला की एथिक्स अँड सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस. Scientifically inquisitiveness, student ask questions but also thinks about what is right and wrong while the finding the answer. म्हणजे वैज्ञानिक जिज्ञासामध्ये ज्यावेळेस आपण विद्यार्थी मुलं एकमेकांना प्रश्न विचारतात, शिक्षकांना विचारतात किंवा त्याच्या स्वतःला तो प्रश्न विचारतो, तेव्हा तो उत्तर शोधताना योग्य काय अयोग्य काय याचाही विचार करतो. म्हणजे सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेसचा ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो तेव्हा जे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चनचा विचार हा सुद्धा स्टुडंटलाच करायचा आहे. त्याच्यामधनं योग्य काय अयोग्य काय हे सुद्धा त्याला स्वतःलाच जाणून घ्यायचं. जे विज्ञान सत्य सांगते, जीवनाचा आदर करते आणि समाजाचं भलं करते तेच नैतिक विज्ञान आहे, म्हणजे एथिक्स ऑफ सायन्स येते. हे आपण सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये पाहतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण थांबूया आणि याचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला शेअर करेल. माझा आवाज येतो सर्वांना? येस सर. ओके. तर याचे जे क्वेश्चन्स आहेत ना तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी ग्रुपला पाठवतो आज आत्ता लगेच थोड्या वेळात. आणि क्वेश्चन्स तुम्ही पहिले सॉर्ट आउट करा, जमतायत का बघा. नाही जमले तर पुढच्या सेशन मध्ये आपण क्वेश्चन पासून स्टार्ट करू. वाटल्यास हीच पीपीटी आपण पुन्हा रिवाइज करू आणि ते क्वेश्चन आन्सर कम्प्लीट करू. ठीक आहे. आज आपला जो टॉपिक झाला होता, आज आपला जो टॉपिक झालाय तो एथिक्स इन सायन्स. म्हणजे सायन्स मध्ये आपण एथिक्सचा विचार का करतो, काय इम्पॉर्टन्स दिलं जातं एथिक्सला एवढं, त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आपण थोडे तुम्हाला क्वेश्चन्स माहिती असावेत म्हणून तुम्हाला मी पीडीएफ पाठवतो, तुम्ही सॉल्व्ह करा. नाही समजले तुम्हाला तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये ते कम्प्लीट करू. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. बाय. लेफ्ट केली मीटिंग. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. बाय तेजस.